रेकॉर्ड करूया. सो न्यायिक अधिकारामध्ये हा येतो. सो परत सांगतो की आपण ज्या पार्डनिंग पॉवर बघणार आहोत आता त्या प्रेसिडेंटच्या बघणार आहोत. ठीक आहे. प्रेसिडेंटच्या पार्डनिंग पॉवर म्हणजे माफीचा अधिकार, की शिक्षा माफ करण्याचा किंवा शिक्षा कमी करण्याचा वगैरे जो अधिकार आहे त्याला तो. हा कशा अंतर्गत येतो? हा ज्युडिशियल राईट म्हणजे काय न्यायिक अधिकाराच्या अंतर्गत येतो. कळलं? कोणाचे न्यायिक अधिकार? राष्ट्रपतीचे न्यायिक अधिकाराच्या अंतर्गत तो येतो. ठीक आहे. सो साधारणपणे आर्टिकल 72 किती नंबर आर्टिकल नंबर 72 नुसार ह्याला काय मिळतात? पार्डनिंग पॉवर्स मिळतात. काय मिळतात? पार्डनिंग पॉवर्स. हे आलं लक्षामध्ये? हे आलं? बर. आता ह्या आर्टिकल 72 नुसार ह्याला हा जो काही माफी करू शकतो एखाद्या गुन्ह्याला, तर ते 3 पद्धतीने तो करू शकतो. कळलं? एक म्हणजे केंद्र सरकारचे जे कायदे असतात किंवा केंद्राचे जे कायदे आहेत त्या संदर्भात, केंद्राचे कायदे जे असतात कळले त्या संदर्भामध्ये त्यांना ती पॉवर मिळते. ठीक आहे. असं त्याच्यानंतर कोर्ट मार्शलच्या संदर्भामध्ये पण ह्याला मिळते. हे मिलिटरी साठी असतो, माहिती आहे ना तुम्हाला? सो कोर्ट मार्शलच्या संदर्भामध्ये पण असतं. ठीक आहे. आणि थर्ड म्हणजे काय की डेथ सेंटेन्सच्या संदर्भात केंद्राचे कायदे आणि गुन्हेगारी कायदे. डेथ सेंटेन्स म्हणजे मृत्यूदंडच्या अगेन्स्ट. कळलं? म्हणजे समजा एखादे जर गुन्हे घडले असतील, गुन्हेगारी कायद्यानुसार जर एखादा गुन्हा घडला असेल आणि त्याच्यानुसार जर तुम्हाला शिक्षा होतीये, तर ती शिक्षा माफ करणं किंवा ती शिक्षा कमी करणं हे अधिकार कोणाला आहेत? राष्ट्रपतीला आहेत. ठीक आहे. कोर्ट मार्शल म्हणजे मिलिटरीच्या संदर्भात जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्यावेळेला ते कोर्ट मार्शल म्हणजे सैन्य ह्याच्या कोर्टामध्ये असतं. त्यावेळेला सुद्धा राष्ट्रपतीला कोर्ट म्हणजे मिलिटरी लॉच्या संदर्भामध्ये पण अधिकार आहेत. लक्षामध्ये मिलिटरी लॉच्या संदर्भामध्ये पण अधिकार आहेत. आणि थर्ड आहे डेथ सेंटेन्स म्हणजे काय? मृत्यूदंड. कळलं? मृत्यूदंड एखाद्याचा माफ करणं किंवा मृत्यूदंड कन्वर्ट करणं जेल म्हणजे काय त्याला लाईफ इम्प्रिजमेंट मध्ये, हे पण अधिकार त्याला आहे. हे 3 काले तुम्हाला सगळ्यांना पटापट? आणि ही कशामध्ये येतं? कुठल्या याच्या अंतर्गत येतं? ज्युडिशियल राईटच्या अंतर्गत येतं. कशाच्या? न्यायिक अधिकार. हा. ठीक आहे. बर. आता हे ऑब्जेक्टिव्ह काय आहे? माफ करायचे कारण आधी आपण बघूया. ते 5 आहेत. टोटल किती आहेत? 5 आहेत. किती आहेत? टोटल 5 टाईप आहेत. आणि मग त्याच्या मागचं लॉजिक बघूया. टोटल 5 टाईप आहेत त्याचे. ठीक आहे. तुम्ही मराठीमध्ये मला मदत करा, मी तुम्हाला सांगतो. टोटल 5 टाईप आहेत. एकाला म्हणतात पहिला सगळ्यात म्हणजे पूर्ण माफी, ज्याला म्हणतो आपण पार्डन. काय? पूर्ण माफी म्हणजे काय? पार्डनचा अर्थ काय? पूर्ण माफी देणे. ठीक आहे. म्हणजे कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स. एक असतो कन्व्हिक्शन म्हणजे काय? तुमचं स्पीकर, माझ्या व्यतिरिक्त कोणाचा स्पीकर चालू असेल तर बंद करा. स्वरूपा. ठीक आहे. सो कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स हे 2 प्रकार असतात. ठीक आहे. लक्षात ठेवा. पहिल्यांदा कन्व्हिक्शन प्रूव्ह झालं म्हणजे तुमच्यावरचा गुन्हा, आरोप प्रूव्ह झाला. कळलं? की तुम्हाला काय होते? शिक्षा होते. बरोबर आहे. सो कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स. कन्व्हिक्शनचा अर्थ काय? आरोप किंवा गुन्हा. कळलं? आणि सेंटेन्स म्हणजे काय? याच्यामुळे झालेली शिक्षा. हे क्लिअर आहे? हे क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर आहे ना? ठीक आहे. सो कन्व्हिक्शन म्हणजे आरोप किंवा गुन्हा. सो पार्डनिंग म्हणजे काय? पार्डन म्हणजे पूर्ण माफी. कशामधून? तर आरोपामधून पण सुटका होते आणि शिक्षेमधून पण सुटका होते. कळलं? ह्याला काय म्हणतात? पार्डनिंग. म्हणजे काय? पूर्ण काय? क्षमा. पूर्ण क्षमा. कम्प्लिटली. ठीक आहे. कम्प्लिटली काय म्हणतात त्याला आपण त्याला माफ करणं. कम्प्लिटली पार्डन. लक्षामध्ये कुठल्याही पद्धतीची सेंटेन्स, पनिशमेंट, डिस्क्वालिफिकेशन ह्या सगळ्यापासून, इव्हन डिस्क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षा नाही झाली आहे पण आपण तुला सस्पेंड वगैरे करतो, माहिती आहे ना?
तर ती पण एक प्रकारे सस्पेन्शन एक आहे, डिस्क्वालिफिकेशन आहे, पण ही पण एक प्रकारे शिक्षा झाली ना. कळलं? तर ह्या सगळ्या म्हणजे कुठलीही जरी सेंटेन्स दिला असेल, कळलं, त्याच्यापासून मुक्तता, आरोपापासून पण मुक्तता आणि पूर्ण शिक्षेपासून पण मुक्तता. ठीक आहे, हे झालं पार्डनिंग पॉवर. हे कोण करू शकतो? राष्ट्रपती करू शकतो. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? राज्यपालाच्या संदर्भात काय अधिकार आहेत ते राज्यपालाच्या वेळेला बघूया. त्याला पण सेम आहेत, पण 2-4 गोष्टी राज्यपालाच्या संदर्भात बदलतात. ते आता मी इथे मिक्स नाही करणार, नाहीतर तुम्ही कन्फ्युज होणार. ठीक आहे, आता फक्त आपण बघूया. हे कळलं तुम्हाला? हा आर आहे, हा सॉरी, पार्डन. इज दॅट क्लिअर? पूर्ण माफी कळली तुम्हाला? सर हा, बोला. जर पूर्ण गुन्हा दाखल झालेलाच आहे आणि म्हणजे सगळं प्रूफ झालं आहे, तर मग माफी कशी मिळणार म्हणजे? गुड वन, गुड वन. ठीक आहे, आता हे मी तुम्हाला सगळे 5 झाल्यावर सांगणार होतो, पण मी सांगतो की कधी कधी काय होतं माहितीये का, 2 गोष्टी असतात लॉ मध्ये. एकाला म्हणतात की ज्युडिशियल एरर. काय म्हणतात? ज्युडिशियल एरर. ठीक आहे, ज्युडिशियल एरर. त्यानंतर दुसरं असतं ठीक आहे, दुसरा वर्ड असतो अनड्युली हार्श. अनड्युली हार्श. हे 2 सेंटेन्स असतात. सगळ्यात महत्वाचं ज्युडिशियल एरर. ज्युडिशियल एरर म्हणजे काय असतं, की कधी कधी कोर्टासमोर जे पुरावे सादर केले जातात, त्या पुराव्यानुसारच काय करतं कोर्ट काय करत असतं, तुम्हाला निकाल देत असतं, बरोबर आहे. पण कधी कधी पुरावेच चुकीच्या पद्धतीने मांडले जाऊ शकतात आणि ते नंतर प्रूव्ह होऊ शकतं, बरोबर आहे, की पुरावे जे दिलेले आहेत तेच. कारण बघ, कधी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तुझ्या अगेन्स्ट जर पुरावे माझ्यासमोर आले तर मला शिक्षा द्यावी लागणार, बरोबर आहे की नाही? कळलं. पण नंतर पण नंतर समजा केस रिओपन झाली किंवा पुन्हा त्याची चौकशी झाली किंवा पुन्हा पुन्हा कोणीतरी कोर्टामध्ये ह्या बेसवर सांगितलं की ते जे पुरावे होते तेच खोटे होते आणि माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर किंवा कायदे एखादा लावत असताना त्याच्या ज्युडिशियरी कडून चूक झाली तो कायदा लावताना, की ह्या गुन्ह्याला हा कायदा नव्हता लागू पाहिजे होता किंवा ह्याचं जे इंटरप्रिटेशन कोर्टाकडनं चुकलंय. सो न्यायालयाकडनं ज्या काही चुका होतात, वी कॉल इट अ ज्युडिशियल एरर. कळलं? मग त्या ज्युडिशियल एरर आहे ही गोष्ट. हे जेव्हा प्रेसिडेंटला कळतं, तेव्हा प्रेसिडेंटच्या सानिध्यात कोणी म्हणजे ह्याच्यात कोणी आणून देतं. आता हे प्रेसिडेंटला कोण सांगतं? तर प्रेसिडेंटला कोण सांगत नाही. जेव्हा तुम्ही पार्डनिंग पॉवर करता, तेव्हा हे कोणाकडे जातं? केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव जातो. कोणाकडे जातो? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे हा प्रस्ताव जातो. केंद्र सरकारची जी होम मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, ठीक आहे, काय मिनिस्ट्री ऑफ म्हणजे गृह मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, ठीक आहे, ह्याच्याकडे हा जातो. होम अफेअर्स कडे हा किस्सा जातो. होम अफेअर्स ह्याच्यावरती डिसिजन घेतं की पुढे काय करायचं आणि केंद्र सरकार ठरवतं की काय निर्णय द्यायचा. केंद्र सरकारच्या लक्षात जर आलं, म्हणजे त्यांची ती कमिटी असते, त्या कमिटीच्या जर लक्षात आलं की बाबा हा ज्युडिशियल एरर आहे आणि ह्या गुन्ह्याच्या संदर्भात ही शिक्षा नाही झाली पाहिजे, मग ते प्रेसिडेंटला रिकमेंड करतात की पूर्ण माफ करा किंवा काय करा. आलं लक्षामध्ये? आलं लक्षात? सर राजीव गांधींच्या केसमध्ये तसं झालं होतं. राजीव गांधींच्या केसमध्ये राजीव गांधींना बॉम्ब ब्लास्ट मध्ये उडवलं त्या मुलींनी, बरोबर आहे. गळ्यात हात टाकला आणि उडवलं, बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर, माहिती आहे ना तुम्हाला राजीव हो गांधींची सर, डेथ? हो. हा हा, तर गळ्यामध्ये हार टाकला आणि बॉम्बस्फोटामध्ये त्यांना उडवून टाकलं. ठीक आहे, ते उडवल्यानंतर त्याच्यानंतर काँग्रेस गव्हर्नमेंटच होतं. काँग्रेस गव्हर्नमेंट, पण जेव्हा त्या मुलीने अपील केलं की माझं वय कमी होतं आणि मला माहिती नाही की मी हे का केलं, तेव्हा केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटनी, जरी तो त्यांचा प्राईम मिनिस्टर असला किंवा त्यावेळी जे सत्तेत असलेले तिचा नवरा जरी असला सोनिया गांधीचा वगैरे, तरी सुद्धा त्यांनी निर्णय घेतला की ती जी मुलगी आहे तिला माहितीच नसेल ती काय करते. मग तिचा ऑब्जेक्टिव्ह तो इंटेन्सिटी नाहीये. म्हणजे मला लहान पोराला इथल्या रस्त्यावरच्या एखादं सांगितलं, तुला त्याला भडकवलं आणि त्यांनी भडकल्यावरनी त्याला कशाही गोष्टीवर, रिलिजनवरती, वंशावरती, जातीवरनं सांगितलं की हा विरोधक आहे आपला, त्याला जाऊन मारायचं तुला. त्यांनी जाऊन मारलं पण. आता मुळात त्याची चूक आहे की त्याला भडकवणाऱ्यांची चूक आहे? त्याच्यात मूळ इंटेन्सिटी काय आहे? गुन्हा त्यांनीच केलेला आहे. पण इंटेन्सिटी त्याची स्वतःची आहे का? ती नाही. त्याला काय केलेलं आहे किंवा त्यांनी ती स्वतःहून कृती केली आहे का? नाही. त्याच्या मेनला ब्रेन वॉश करून त्याला करायला लावलेलं आहे. बरोबर आहे ना? तो स्वतः त्याला कन्व्हिन्स होता का वयानुसार? किंवा तो मॅच्युअर्ड दिसतो का? की त्यांनी ती स्वतःची चाल असावी त्याची? नाही. मग त्या गोष्टीवरनं केंद्र सरकारनं ठरवलं की ठीक आहे, आपण माफ करूया आणि त्याच्यानंतर त्यांनी अनड्युली हार्श ह्याच्याखाली, म्हणजे गरज नसताना ती गरज नको किंवा त्याची जी गुन्हा आहे त्याच्यापेक्षा
त्याला जास्त शिक्षा नको या पद्धतीने त्याला ते त्या जे राजीव गांधींचे ते हत्यारे होते त्यांना सोडून दिलं. सोडून दिलं म्हणजे पूर्ण सोडून नाही दिलं. त्यांची जी शिक्षा होती ती कमी केली आणि फाशीची जी शिक्षा होती ती त्यांना जेल सेंटन्स मध्ये दिलं, कारण ऑब्व्हियसली प्राईम मिनिस्टर उडवला होता त्यांनी. ठीक आहे, पण गव्हर्नमेंट म्हटलं की ठीक आहे, कारण त्यांना माहितीच नव्हतं ते काय करतायत. कळलं, त्यांना कोणीतरी भडकवल्यानंतर प्रॉपरली त्यांना ट्रेन केलं कसं मारायचं काय मारायचं आणि केलं. सो जो कोणी ब्रेन वॉश असतो ते त्याचं गुन्हा नसतो. आलं लक्षात, त्याला ट्रेन करणाऱ्या मुळात असतात ते फाशीच्या लायक असतात, असं असतं ते. ठीक आहे, मग ती कमिटी सगळं ठरवते. सो पहिला काय सांगितलं मी, ज्युडिशियल एरर. आलं लक्षामध्ये, तो एक. सर हे ज्युडिशियल एररमध्ये थोडा डाऊट आहे. बोल. ह्याच्यामध्ये होम अफेअर्सच का यूज म्हणजे त्याच्या अंडरच का त्यांना ते गेलं? कारण का गुन्हेगारी वगैरे हे जे असतं हे कोणाकडे असतं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कडे असतं ना. गृह मंत्रालयाची जबाबदारी असते ना, कायदा सुव्यवस्था कायद्यात अच्छा असणार अच्छा. ते, त्यामुळे ते असतं. आलं लक्षामध्ये. लॉ मिनिस्ट्री काय करते, लॉ मिनिस्ट्री लॉ चेक करते, कळलं, किंवा नवीन लॉच्या संदर्भात कुठल्या गरजा आहेत काय आहे ते बघत असते. ठीक आहे, आता ह्यांची कमिटी असते, पण पहिला प्रस्ताव हा गृह मंत्रालयाकडेच जातो. त्यामुळे आपल्या देशामध्ये प्राईम मिनिस्टर ऑफिस नंतर सगळ्यात पॉवरफुल ऑफिस कुठलं असतं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. आलं लक्षामध्ये, ओके सर. सगळ्यांना धंद्याला लावू शकतो आपण. ठीक आहे, असं. सर माझा एक क्वेश्चन आहे. हा, बोल ना. असं मी सांगितलं प्राईम मिनिस्टर संदर्भात की त्यांचं ब्रेन वॉश केलं होतं, मग सेम डझंट अप्लाय फॉर कसाब? कसाबला पण कसाब हा स्वतःहून ट्रेन होऊन आणि तो अगेन्स्ट इंडिया त्यांनी केलं होतं ना सगळ्या गोष्टी. आलं लक्षामध्ये. आणि त्याचं कसं होतं, त्यांनी एका व्यक्तीला नाही मारलंय, त्यांनी ज्युनिसाइड केलेलं आहे, म्हणजे पूर्ण त्यांनी तो त्याला कन्व्हिन्स होता, तो जे काही करतोय ना त्या गोष्टीला तो कन्व्हिन्स होता स्वतःहून. आलं लक्षामध्ये. आणि सेकंडली गोष्ट म्हणजे त्यांनी एका व्यक्तीला नाही मारलंय, कळलं, तरी खूप व्यक्तींना, म्हणजे त्यांनी सगळ्यांना, आणि ते देशाविरुद्ध युद्ध असंच पुकारलं होतं ना त्यांनी त्या काळात. येस. हा, म्हणून त्याला ते शिक्षा दिली गेली, म्हणून त्याला ते फायनली हे दिले गेले, तर त्याला वेळ भरपूर दिलाच होता ना येस. असं. आणि तो काय 18 वर्षा खाली नव्हता असं करायला. ठीक आहे, म्हणजे तुला जर आता कोणी ब्रेन वॉश केलं तर तुला ह्या गोष्टीमुळे सोडू नाही शकत की तुला ब्रेन वॉश केलेलं आहे, कारण तू इनफ मॅच्युअर्ड आहेस, तू स्वतः कुठेतरी कन्व्हिन्स आहे त्या ब्रेन वॉशला पण. येस. हा, येस, लक्षामध्ये असं आहे. Thank तर हा, ओके, अजून कोणाला काय डाऊट? आणि असे मी स्वतः लॉचा अभ्यास करतो. मी ह्याच्या म्हणजे आपले जे लहान मुलांचे जेल असतात ना, तर मी 2दा-3दा गेलेलो आहे. तर ती एक असतं की स्वतःहून गुन्हा करणं आणि गुन्हेगारी प्रवृत्ती असणं. सो शिक्षा कोणाला केली जाते कायद्याच्या दृष्टीने, ज्याची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. हे मी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा सांगतोय ना, गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. प्रवृत्ती म्हणजे काय, 2 केस मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एक मुलगा होता, तो प्रॉपरली म्हणजे होता ना की तो रस्त्यावर वगैरे राहत होता, आणि तो स्वतःच्या घरच्यांसाठी किंवा गरजेसाठी पैशासाठी काय करायचा, तो ड्रग्सला डील करायचा. तुम्हाला माहिती आहे की लहान मुलांकडनं ड्रग्स डील केल्या जातात. का केल्या जातात, कारण पकडले गेले तरी त्यांना सुधारगृहात टाकला जातं, मोठी शिक्षा नाही होत, कारण ते 18 मायनर असतात ना. सो या केसेसमध्ये सगळ्या मायनर मुलांना घेतात ते. आलं लक्षात. आणि ते काही एवढं डोकं लावत नाहीत की कोण देते आपल्याला, त्यांना फक्त समोरचा व्यक्ती असतो, तो बोलतो हे घे, जाऊन देऊन ये. बरोबर आहे, ठीक आहे. सो ह्याच्या अंतर्गत पण मुलं झाली होती, त्यांना माहिती होतं की ते ड्रग्स देत आहेत. ठीक आहे, पण त्यांचे विचार हे गुन्हेगारी नव्हते. म्हणजे त्यांना जर विचारलं तर हे काय, तो बोलतो नाही, आम्हाला पैशाची गरज आहे, आणि हे घेणारे तर आम्ही नाही घेतलं तर कोणाकडनं तरी घेणारच ना ती लोकं. आलं लक्षामध्ये. आणि त्यांनी डायरेक्टली आम्ही कुठे काय करतो, त्यांना माहिती नव्हतं की ह्याच्या मागचं किती मोठं हे असतं, की काय म्हणतो आपण त्याला, की हा पैसा कुठे जातो, मग कशा पद्धतीने इकॉनॉमी डिस्टर्ब होते, कशा पद्धतीने सोशल म्हणजे काय होतं, सोशल सिक्युरिटी हे काहीच माहिती नव्हतं. त्यांना एवढंच माहिती होतं की गव्हर्नमेंटनी तर गुटखा पण बॅन केलाय ना, म्हणजे गुटखा आणि ड्रग्स हे त्यांना इक्वल वाटत होतं. आलं लक्षात. त्यामुळे त्यांना ती गोष्ट करायला, त्यामुळे त्यांच्यामध्ये ती मॅच्युरिटी दिसत नाही. दुसरा सेम वयाचा मुलगा होता, आणि तो चांगल्या घरातला होता, म्हणजे व्यवस्थित अभ्यासामध्ये पण हुशार, व्यवस्थित शाळेत जाणारा, म्हणजे कुठेच एकदम स्ट्रिक्ट, एकदम राहणीमानामध्ये एकदम मस्त होता तो. पण त्याची वृत्ती कशी होती माहितीये का, की त्याला जेव्हा त्याची आई ओरडली, वडील ओरडले, तेव्हा त्याला एकदा राग आला कुठल्या तरी गोष्टीवरनं, आणि त्यांनी व्यवस्थित घरातून बाहेर पडताना, कळलं, सगळ्या खिडक्या बंद केल्या. आलं लक्षात. खिडक्या बंद केल्या, सगळ्या लाईट्स बंद केल्या, आणि गॅस चालू ठेवला मुद्दामून. कळलं, किती सायलेंटली गेलं त्यांनी हे, म्हणजे त्याला किती नॉलेज आहे की जर मी खिडक्या उघड्या, नुसता गॅस चालू ठेवतोय आणि खिडक्या उघड्या ठेवतोय, तर हा गॅस फुटणार नाहीये. आणि लाईट बंद करतो, म्हणजे जेव्हा कोणी पण लाईट बटन दाबेल तेव्हा फटकन स्फोट झाला पाहिजे. म्हणजे हा जो गुन्हा त्यांनी घडवलाय, हा काय केलाय,
प्रॉपर त्याची काय, त्याची स्वतःची ती काय, त्याचं इंटेन्शन्सने. यस, त्याचं प्रॉपर इंटेन्शन आहे. आणि दुसरा मुलगा पण ते होता, त्याने पण गॅस चालू करून निघून गेला होता, त्याच्यामुळे स्फोट पण झाला. पण त्याला हे माहिती नव्हतं, त्यांनी डायरेक्टली गॅस चालवून निघून गेला, खिडक्या ओपन आहे. मग त्याच्यामध्ये दिसतं की त्यांनी रागाच्या भरात ओपन केलेलं आहे. म्हणजे हातात काहीतरी आलं, लहान पोरं काही फिरवतात किंवा फेकून देतात माहिती आहे ना, तर तसं त्यांनी केलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये त्या इन्सिडेंटमध्ये कुठलाच इंटेन्शन नाही दिसत आहे. त्यामुळे आपल्याकडे जेव्हा कुठलीही शिक्षा केली जाते ना, तेव्हा फक्त घटना नाही बघितली जात. घटनेच्या मागे ते जे केस ऐकतात, जजेस लोक जी केस ऐकतात किंवा जे आर्ग्युमेंट्स करणारे लॉयर असतात, ते काय चेक करून सांगतात की त्याची इंटेन्सिटी आणि त्याचा हे काय आहे, इंटेन्शन काय आहे. सगळ्या गोष्टी ह्या इंटेन्शन वरती चेक केल्या जातात. लक्षात ठेवा, कुठलाही कायदा हे करताना. आणि इव्हन राष्ट्रपती जेव्हा आपण ही पार्डनिंग पॉवर वापरतो त्यावेळेला तो इंटेन्शन चेक करतो. काय चेक करतो? इंटेन्शन्स बघत असतो की एखाद्याला हे द्यायचं असताना. हे आलं लक्षामध्ये? सर कळलं? एक हा बोला. हा बोला. मायनर असेल आणि इंटेन्शन्स पण असेल तरी तो रिहॅब मध्येच पाठवला जाणार रिहॅब त्याला. मध्येच पाठवतात त्याला, पण त्याला सोडत नाहीत लवकर. ओके. म्हणजे मायनर टू मेजर झाला तरी मग हा. सेंटेन्स देतात ना? येस येस येस. फक्त एवढंच आहे की सोडत नाही, म्हणजे मायनर येतात पण त्याच्यावरती प्रॉपर फोकस होतात. आता ही जी लोक असतात ह्यांना कधी कधी 6 महिन्याची शिक्षा 1 महिन्यात पण घरी पाठवतात. कळलं? कारण त्याच्यामध्ये तिथे पोलीस वगैरे कोण नसतं, ते सगळे साध्या युनिफॉर्म मध्ये असतात आणि तिथे कोणी कोणाला सर बीर नाही बोलत, काका वगैरे बोलतात. असं म्हणजे ते प्रॉपर तुम्हाला कळणार नाही की हे ते हाऊस आहे करून. ठीक आहे, असं आहे. आता ह्याच्यामध्ये कधी कधी कसं असतं की आम्ही काहीतरी सांगत होतो इंटेन्शन बरोबर, हा, की आता हे बघितलं होतं की बायोलॉजिकल, सध्या आता बायोलॉजिकल एज पण बघितलं होतं. काय झालं होतं की बायोलॉजिकल एज काय आहे. कळलं? एक असं बायोलॉजिकल आणि एक असं सायकोलॉजिकल एज. कळलं? सो आता जेव्हा शिक्षा दिली जाते तेव्हा सायकोलॉजिकल एजचा पण विचार केला जातो. लाईक बायोलॉजिकल एज यू आर इन 16, पण तू जी घटना करतोय त्याच्यासाठी ऍटलिस्ट ते वय 18 पेक्षा जास्त दिसून येते. लक्षामध्ये, तर तुला मायनर म्हणून ट्रीट करणार नाही. निर्भया केसमध्ये याचा विचार केला गेला होता. कारण अनेक वेळेला मायनर्स कडनं गोष्टी घडत जातात, साधारण 16 वयाच्या पुढच्या मुलांकडनं. पण कधी कधी ह्यातले अनेक मुलं ही तेवढी बालिश नसतात, त्यांची मॅच्युरिटी लेवल, सायकोलॉजिकल मॅच्युरिटी लेवल ही 18 इयर 20 इयर्सच्या मुलांना एवढी असते. आणि त्यांना सगळं माहिती असतं आणि त्यांची इंटेन्शन्स पण तेच असतात. कळलं? त्याच्यामुळे नवीन एज काढले की बायोलॉजिकल एज, नुसतं बायोलॉजिकल एजने हल्ली फक्त मायनर ठरवलं जात नाही. सिरियस केसेसमध्ये सायकोलॉजिकल एजला पण कन्सिडर केलं जातं. आलं लक्षामध्ये? राईट सर. या करेक्ट. असं ओके. सो हे तुम्हाला मेन कळालं की कुठल्या बेसिसवरती तो पार्डन करतो ते. फर्स्ट इज द ज्युडिशियल एरर अँड अनड्युली हार्श. ठीक आहे. आता हा तर ज्युडिशियल एररच होतं. आता पुढच्या पॉईंटकडे बघू आपण. पार्डन कळालं तुम्हाला सगळ्यांना? हो सर. हा. आता दुसरं बघूया आपण, कम्युटेशन. मग आपण मराठीत कळेल तुम्हाला. कम्युटेशन. कम्युटेशनचा अर्थ काय होतो की शिक्षेमध्ये बदल करायचा. काय करायचा? शिक्षेमध्ये बदल करायचा. कळलं? कळलं. पण शिक्षेमध्ये बदल करायचा आणि कमी दर्जाची शिक्षा द्यायची. आणि कमी दर्जाची शिक्षा द्यायची. कळलं? सो शिक्षेमध्ये बदल करायचा. ठीक आहे. पनिशमेंट मध्ये चेंजेस करायचे आणि ती जी चेंज केली असेल ती पहिल्यापेक्षा कशी पाहिजे? कमी दर्जाची पाहिजे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. लाईक की डेथ सेंटेन्स चेंजेस इनटू द इम्प्रिशमेंट. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. असं आलं लक्षात? सो कुठली पण, म्हणजे समजा आता एखाद्या व्यक्तीला डेथ सेंटेन्स झाली असेल तर डेथ सेंटेन्स पूर्ण माफ नाही करायची. कळलं? पण त्याला काय कन्वर्ट करायचं? लाईफ इम्प्रिशमेंट मध्ये चेंज करायचं. ज्याला लाईफ झाली असेल, कळलं, त्याला हाफ लाईफ मध्ये करून टाकायचं. आलं लक्षात? म्हणजे किंवा ज्याला लाईफ इम्प्रिशमेंट झाली असेल त्याला 2 वर्ष सोडून द्यायचं. ठीक आहे. किंवा ज्याला सक्त मजुरी झाली असेल, ज्याला सक्त मजुरीची झाली असेल शिक्षा, त्याला काय द्यायची? त्याला साधी शिक्षा द्यायची. कळलं? आलं लक्षामध्ये? सर हे लास्ट काय होतं? सक्त मजुरी. सक्त मजुरी म्हणजे काय? आपण ज्याला काय म्हणतो, हार्ड देतात ना ते, म्हणजे कडक म्हणजे शिक्षा. हा, कडक शिक्षा नाही. सक्त मजुरीचा अर्थ काय होतो माहितीये का? की तुला 7 वर्ष जेल असेल ना आणि त्यात जर तुला सक्त मजुरी दिली ना तर 7 वर्ष जेलमध्ये तुला काम पण करायचंय. म्हणजे कठीण कामं दिली जातात तुला करायला. त्याला म्हणतात सक्त मजुरी.
कळलं? आणि साधी शिक्षा म्हणजे काय, की तुला फक्त 2 वर्ष जेलमध्ये काढायची, बस संपला विषय. त्यात तुला मजुरी दिली नाही जात. कळलं? आलं लक्षामध्ये? असं आहे. सो म्हणजे काय, एक सिंपल लक्षात ठेवा. कम्युटेशनचा अर्थ काय माहिती काय, शिक्षेमध्ये बदल करायचा आणि आधीच्या शिक्षेपेक्षा नंतर कन्व्हर्ट केलेली शिक्षा कशी पाहिजे, वरची पाहिजे का खालची पाहिजे? कमी कमी दर्जाची कमी कमी. दर्जाची पाहिजे. इज दॅट क्लिअर? इंटेन्सिटी. हे कळलं तुम्हाला? ठीक आहे. हा, दर्जा म्हणजे पण शिक्षा बदल होते, शिक्षेमध्ये बदल होतोय, कालावधी नाही बदलत आहे. काय बदलतोय? पर्यायी शिक्षा म्हणजे. हा, पर्यायी शिक्षा असं बोलू शकतो, पण कमी दर्जाची. कळलं? असं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी आहे ती म्हणजे रेमिशन. रेमिशन म्हणजे शिक्षेचा कालावधी कमी करायचा. शिक्षेचा कालावधी कमी करायचा आपल्याला. कालावधी कमी करायचा म्हणजे समजा शिक्षेचा प्रकार नाही बदलायचा आहे, कालावधी कमी होतो, प्रकार तोच राहतो. सॉरी, हे काय आलं? अरे, प्रकार तोच, फक्त काय कालावधी कमी. ठीक आहे. ड्युरेशन मध्ये काय होते, ड्युरेशन किंवा जो पिरियड असतो, सो आपण असं लिहूया, रिड्युसिंग द पिरियड. बरोबर आहे ना? सवलत दिली जाते. सवलत म्हणण्यापेक्षा कालावधी कमी केला जातो. सवलत नको म्हणू, काय म्हणायचं त्याला? कालावधी रिड्युसिंग कमी द केला. पिरियड. ओके, म्हणजे सिंपल. आता हे काय डेथ सेंटेन्सला नाही लागत, काय डेथ सेंटेन्सचा कालावधी कसा कमी करणार? ठीक आहे. सो समजा सक्त मजुरी मी तुम्हाला सांगितलं, सक्त मजुरी 7 वर्ष अशी शिक्षा असेल तर ती काय करायची? सेम सक्त मजुरी 3 वर्ष. म्हणजे काय केला, शिक्षेचा प्रकार तोच आहे, फक्त कालावधी काय केला, कालावधी कमी केला. आणि हा मध्ये पण दिला तो, म्हणजे 7 वर्षाची शिक्षा दिली आहे, 1-2 वर्ष तो माणूस राहतोय आणि नंतर तो अपील करतोय की मध्ये की मला आता मी सुधारलोय, कारण तुला शिक्षा देण्यामागचा दुसरा ऑब्जेक्टिव्ह काय असतो, की तू समाजात राहण्याच्या लायकीचा आहेस. कळलं? आपल्याकडे डेथ सेंटेन्स तेव्हा दिली जाते रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये, जेव्हा समोरच्या गुन्ह्याचा प्रकार असा असतो की हा माणसाची प्रवृत्तीच ही आहे आणि हा कधीच बदलू नाही शकत. ह्याला आता कधीही सोडून दिलात तरी हा अशाच पद्धतीने किंवा वेगळा गुन्हा घडवेल. आलं सर, लक्षामध्ये? डिफरन्स काय आहे कम्युटेशन आणि रेमिशन मध्ये? कम्युटेशन मध्ये काय केलं आपण, कम्युटेशन मध्ये शिक्षेचा प्रकार बदललाय. पहिले डेथ होती, तिथून लाईफ आणलं. त्याच्याकडे सक्त मजुरी होती, त्याला सिंपल मजुरी केली. बरोबर का? म्हणजे काय करते तू तू शिक्षेचा प्रकार बदलतेस. म्हणजे तुला कामावरून काढून टाकलंय तर तुला फक्त सस्पेंड केलं आता. आलं लक्षामध्ये? असं ठीक आहे. तुझा पहिला नोकरीच पूर्ण काढून घेतली होती, आता तुझा पगार कमी केलाय. पहिला फक्त तुला सस्पेंड केलं होतं, आता सस्पेंड नाही करत आहे, पण तुझं डिमोशन करतायत. म्हणजे तुझा काय प्रकार चेंज होतोय, शिक्षेचा टाईप बदलतोय. आणि Yes. रेमिशन मध्ये काय होतोय, शिक्षा तीच राहते. म्हणजे सस्पेंड जर तू 8 वर्ष आहेत तर तुला फक्त 2 वर्ष ठेवतात. कळलं? असं कालावधी तुझा हे होतोय. आलं लक्षामध्ये? येस सर. हा, असं आहे. ठीक आहे. बरं, ह्याच्यात काय डाऊट आहे? नो सर. ओके नो सर. ओके, ठीक आहे. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, आता येऊया रिस्पाईट. रिस्पाईट म्हणजे काय? रिस्पाईट मध्ये काय सांगतो तुम्हाला, रिस्पाईट मध्ये पण काय केलं होतं, कम्युटेशन सारखं शिक्षेमध्ये बदल होतो. पण कसा होतो ते मी तुम्हाला सांगतो. रिस्पाईट मध्ये की शिक्षा कशी दिली जाते. रिस्पाईट, समजा एखाद्या महिलेला 3 वर्ष शिक्षा आहे. किती वर्ष शिक्षा आहे? 3 वर्षाची सक्त मजुरी आहे. समजा एखाद्या महिलेला 3 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा दिलेली आहे. कळलं? पण आता ती जी लेडी आहे ती आता प्रेग्नेंट आहे. मग आता तिला 3 वर्ष सक्त मजुरी देता येईल का? ऍटलीस्ट सक्त मजुरी तरी देता येईल का तिला? नाही देता येणार ना. सो ती काय करणार, ती क्लेम करणार की मी प्रेग्नेंट आहे, सो मला हे कसं जमेल. सो रिस्पाईटच्या अंडर काय केलं जातं की त्या महिलेला 3 वर्ष जरी शिक्षा असेल तरी सक्त मजुरी काय केली जाईल, काढली जाईल आणि तिला साधी शिक्षा दिली जाईल. हे का केलं? कारण ती परिस्थिती वेगळी आहे. बरोबर आहे? ठीक आहे. किंवा समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला
त्याला पण 3 वर्ष सक्त म्हणून शिक्षा झालेली आहे. पण आता त्या दरम्यान त्याला पॅरालिसिस झालेलं आहे. आलं लक्षामध्ये? पॅरालिसिस प्रॉपर झालेला आहे किंवा त्याला मोठा आजार झालेला आहे. मग त्याला ही शिक्षा देता येईल का? नाही. एक तर त्याला सोडून द्यावं लागेल, नाहीतर मग त्याला काय करायला लागेल? हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्याला दुसरी शिक्षा म्हणजे त्याला आता तो इंटेन्सिटी कमी केली. आता इंटेन्सिटी शिक्षेची तीव्रता कमी केली जाईल. बरोबर. रिस्पाईट मध्ये काय केलं जातं? शिक्षेची तीव्रता कमी केली जाते. शिक्षेची तीव्रता कमी केली जाते. कळलं? त्यासाठी आधार काय असतो? त्यासाठी बेस काय असतो? तर काय म्हणू आपण त्याला? फिजिकल कंडिशन. हा, सम स्पेशल फॅक्ट असं लिहूया आपण. नॉट द ओनली द फिजिकल कंडिशन बट स्पेशल फॅक्ट. एखाद्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला असेल, बरोबर ना? असं स्पेशल फॅक्ट किंवा एखादा वेडा झाला असेल, ठीक आहे, किंवा त्याची मानसिक स्थिती बदलली असेल, कळलं? सो अशा अनेक गोष्टी जर असतील त्याला म्हणतात स्पेशल फॅक्ट. कळलं? तर स्पेशल फॅक्ट नंतर काय केलं जाईल? शिक्षेची तीव्रता कमी केली जाते. हे कळलं तुम्हाला? ह्याच्यात काय डाऊट आहे? रिस्पाईट तुम्ही पण लिहून घेताय ना? अशी कीवर्डच लिहून घ्या, कारण मोठी मोठी वाक्य वाचायला आपल्याकडे वेळ नसतो. ठीक आहे? ठीक आहे, असं आहे. आणि 5वा आहे, ही फक्त डेथ सेंटेन्सला वापरतात. त्याला म्हणतात रिप्राईव्ह. काय म्हणतात? रिप्राईव्ह. रिप्राईव्ह म्हणजे स्थगिती देणे, शिक्षेला स्थगिती. शिक्षेला स्थगिती. कळलं? मग आता ही कधी देतात? मोस्टली ही कशाला यूज केली जाते? फक्त डेथ सेंटेन्सला. का असं डेथ सेंटेन्सला का? कळलं का? कारण शिक्षेला स्थगिती. आता ह्या ज्या वरच्या शिक्षा आहेत, जेलच्या 3 वर्ष, 4 वर्ष, हाफ लाईफ इम्प्रिजमेंट, फुल लाईफ इम्प्रिजमेंट, त्याच्यामध्ये थोडी शिक्षेला स्थगिती कशी देणार आपण? डेथ सेंटेन्स मध्ये काय होतं की समजा एखाद्या मृत्यूदंड झालेल्या व्यक्तीला वरच्यापैकी काहीतरी वापरायची असेल की माझ्या शिक्षेत बदल करा किंवा मला माफ करा. कळलं? आलं लक्षामध्ये? ठीक आहे? किंवा मला कम्युटेशन द्या, मला पार्डनिंग द्या किंवा मला कम्युटेशन द्या. मग आता ह्याच्यासाठी तर त्याला थांबावं लागेल ना? का त्याला बोलतो नाही, आधी तू फाशी चढ, मग आपण बघूया काय करायचं तुझ्या शिक्षेचं. तसं नाही करता येणार ना. मग जर त्याने अपील केलं तर तो अपील करायच्या आधी काय करतो? रिप्राईव्हची अपील टाकतो की मला स्थगिती द्या. मग गव्हर्नमेंट स्थगिती कशाला? मग तो सांगेल की मला एकदा माफी मागायची आहे, म्हणजे माफीचं हे करायचंय. ठीक आहे? मग तेवढ्या माफीच्या रिझल्ट पर्यंत त्याला काय केलं होतं? रिप्राईव्ह दिलं होतं. जर पुढे त्यांनी केलेली अपील जर राष्ट्रपतींनी किंवा नाकारले की नाही, तुझ्या बाबतीत काही शक्य नाही होणार, लक्षामध्ये, मग त्याला डेथ सेंटेन्स दिलं जातं. कळलं? त्यानंतर रिप्राईव्ह. हे कळलं तुम्हाला? येस सर. हा, ह्याच्यात काही डाऊट नाही ना? ह्या 5 मध्ये काही डाऊट आहे का? रिप्रीव्ह वाला थोडं परत रिपीट करा नेक्स्ट शॉर्ट मध्ये. ओके. रिप्राईव्ह म्हणजे काय? शिक्षेला स्थगिती द्यायची. काय द्यायची आहे? थांबवायची आहे. आणि ही मोस्टली कशामध्ये होते? डेथ सेंटेन्स मध्ये होते. म्हणजे समजा एखाद्याला मृत्यूदंड दिलाय आणि त्याला तो मृत्यूदंड नको आहे, तर तो काय करेल? एक तर तो सांगेल की मला चुकीच्या पद्धतीने दिला जातोय, बरोबर आहे, किंवा तो हे सांगेल की मला मान्य आहे पण मला मृत्यूदंड देऊ नका, मी माफी मागतो, माझी शिक्षा बदला. बरोबर आहे. पण हे करायला त्याला काहीतरी अपील करावी लागेल ना, बरोबर आहे. त्याला कम्युटेशनची अपील करायची आहे, त्याला पार्डनिंगची अपील करायची आहे, तर त्याची पहिली शिक्षा त्याला उद्या फासावर देणार आहे, तर त्याला थांबवावं लागेल ना पहिल्यांदा. कळलं? मग राष्ट्रपतीकडे मागून काय केलं जातं? पहिल्यांदा रिप्राईव्हची मागणी केली जाते. म्हणजे काय करा? आता शिक्षा थांबवा, सध्या थांबवा. कळलं? लक्षामध्ये? उद्या देऊ नका त्याला, जरा आठवडाभर थांबूया आपण. मग आठवड्याभरासाठी काय केली? शिक्षेला स्थगिती दिली आहे. आठवड्याभरामध्ये काय केलं जाईल? तो व्यक्ती जो आहे तो पार्डनिंग पॉवर, वरच्या पॉवर्स आहेत, कम्युटेशन, पार्डनिंग, ह्याच्यासाठी तो अपील करेल. जर राष्ट्रपतीने मान्य केली तर त्याची शिक्षा, फाशीची शिक्षा थांबेल. पण जर नाही रिजेक्ट केली तर मग पुढच्या आठवड्यामध्ये त्याला काय होणार? शिक्षा होणार. इज अ क्लिअर? ओके. काय डाऊट आहे? सर हे लास्ट वालं फक्त डेथ सेंटेन्स साठीच आहे ना? हा, डेथ सेंटेन्स साठी. बाकी कुठली थांबवणार तू? बाकी ते म्हणतील ठीक आहे ना, तू काढ, जर सुट्टी झाली तर आम्ही तुला भरपाई देऊ, जर तुझ्या पूर्ण माफी झाली तर, है ना? ओके ओके.
आणि लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये राष्ट्रपती जेव्हा एखादी ही शिक्षा तुम्ही माफी मागता आणि जेव्हा तो माफीचा तुम्हाला म्हणजे पात्रता ठरवत नाही, तो रिजेक्ट करतो तुमची प्ला, ठीक आहे, त्यावेळेला त्याला कुठलंही रिझन देण्याची गरज पडत नाही. कळलं की का तू रिजेक्ट करतोय, असं कुठलंही रिझन राष्ट्रपती द्यायला बाउंड नाहीये. कळलं? सो प्रेसिडेंट इज नॉट बाउंड टू गिव्ह रिझन फॉर हिज ऑर्डर. क्लिअर? प्रेसिडेंट हॅज नो बाउंड टू गिव्ह अ रिझन. ते स्टार करून लिहू का इथे, तुम्ही पण लक्षात ठेवा. प्रेसिडेंट इज नॉट बाउंड. मग सर हे सगळे निर्णय राष्ट्रपती संस्थेच्या मार्गदर्शनाखालीच घेतात की स्वतःच्या हक्काने? स्वतःच्या हक्काने राष्ट्रपती काही नाही करत, संसदच सांगते म्हणजे? संसदच सांगते. कळलं? ते मी फक्त दोलाची व्हिटो पॉवर वापरली ना, त्या व्हिटो पॉवर मध्ये तो फक्त आउट ऑफ द बॉक्स जाऊन कधीतरी निर्णय चुकून घेऊ शकतो. कळलं? ते पण सारखा नाही. कळलं? आलं लक्षामध्ये? हो सर. हा, बरं. ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही ना? तर ते स्टार मार्क वाला दाखवा ना, मला लिहून घ्यायचं. प्रेसिडेंट इज नॉट बाउंड टू गिव्ह रिझन्स. ओके. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर एक वाक्य आहे की ते सांगतो तुम्हाला की ते तुम्ही आता वाक्य लिहून घ्या. तुम्हाला नंतर मी त्याचा अर्थ नीट समजावून सांगेल ज्या वेळेला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे जे होईल. मी फक्त तुम्हाला एक वाक्य लिहून देतो. ठीक आहे, असे वाक्य तुम्हाला सापडणार नाहीत. प्रेसिडेंट इज नॉट सब्जेक्ट, आधी मी इंग्लिश मध्ये सांगतो मग मराठी सांगतो. ठीक आहे. इज नॉट सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. सॉरी, प्रेसिडेंट, एक मिनिट, बाउंड येणार का? एक मिनिट, नाही, नॉट बाउंडच आहे हे, बरोबर आहे. हे नॉट बाउंडच आहे, बरोबर आहे. ठीक आहे, हे करेक्ट आहे. ह्याला डाऊट नको. मी पुढचं स्टेटमेंट एक देतो. ठीक आहे, की द एक्सरसाइज ऑफ पॉवर म्हणजे काय, ही आताची जी पॉवर आहे, पार्डनिंग पॉवर. ठीक आहे, तर मी ते लिहितो. पार्डनिंग पॉवर म्हणजे सगळ्यात पाच. पार्डनिंग पॉवर्स इज नॉट सब्जेक्ट, आर नॉट सब्जेक्ट to judicial review. To judicial review. ठीक आहे, ज्युडिशियल रिव्ह्यूला आपण अंडरलाईन करूया. टू ज्युडिशियल रिव्ह्यू. ठीक आहे, ओके. एक्सेप्ट where the presidential decision, except where presidential decision is arbitrary, irrational and malified म्हणजे बायस. ठीक आहे, डिस्क्रिमिनरी. बर, आता पहिल्यांदा हे लक्षात घ्या. पहिलं हे वाक्य, नंतर आपण एक्सेप्ट बघूया. ठीक आहे. सो याच्यामध्ये पार्डनिंग पॉवर्स म्हणजे काय, हे माफीची जी अधिकार आहेत ते आर नॉट सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, समजा एखाद्या राष्ट्रपतीने, समजा राष्ट्रपतीला मी सांगितलं, ठीक आहे, एखाद्या राष्ट्रपती सांगितलं की ही वुमन म्हणजे एखाद्या राष्ट्रपतीने एखादी शिक्षा माफ करायचा अधिकार त्यांनी वापरला, मग ती त्यांनी माफ केली किंवा त्यांनी ती रिजेक्ट केली. लक्षामध्ये, त्याचा त्यांनी अधिकार काय वापरला, पॉझिटिव्ह वापरला किंवा निगेटिव्ह वापरला. ठीक आहे, पार्डनिंग पॉवरचा अधिकार जो आहे तो त्यांनी वापरला. आता तो वापरताना त्यांनी मे बी शिक्षा माफ केली असेल किंवा शिक्षा माफ केली नसेल, तर ह्याच्या विरोधात मी कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. कळलं? किंवा कोर्ट स्वतःहून हा डिसिजन हे करू शकत नाही. आता मी तुम्हाला सांगतो ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय असतो. लक्षात द्या, ज्युडिशियल रिव्ह्यूचा अर्थ काय असतो माहितीये का तुम्हाला नावाने कळलं असेल तर कळेल. सो ज्युडिशियल रिव्ह्यू चा मराठीमध्ये म्हणतात न्यायिक पुनर्विलोकन. मराठीत जड शब्द आहे,
त्याला मराठीमध्ये म्हणतात न्यायिक पुनर्विलोकन. काय म्हणतात? पुनर्विलोकन. आता पुनर्विलोकनचा अर्थ काय होतो की आपण दिलेला कुठलाही निर्णय जो असेल त्याला पुन्हा काय करायचं, न्यायालय Review करणं. रिव्ह्यू करायचं, बरोबर ना. सो ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे दिलेला निर्णयला रिव्ह्यू करायचा, बरोबर आहे. सो लक्षात ठेवा, ज्युडिशियल किंवा कुठचीही गोष्ट असेल, न्यायाच्या संदर्भात कुठली गोष्ट असेल ती रिव्ह्यू करायची. आता हे कोणी अपील केलं म्हणून पण करू शकतात किंवा ते स्वतःहून पण घेऊ शकतात. आलं लक्षामध्ये. मग आता एक सिंपल सांगतो, एक 2-3 एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक एक्झाम्पल देतो पहिल्यांदा, की समजा सुप्रीम कोर्टाने एक XYZ निकाल दिला, XYZ निकाल दिलेला आहे, बरोबर आहे. XYZ एक निकाल दिला. सुप्रीम कोर्टाला पुढच्या बेंचला असं वाटलं की नाही रे, हा निकाल XYZ नको, तो ABC असायला पाहिजे होता. सो अशा वेळेला हा जो निकाल आहे तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंडर सुप्रीम कोर्ट काय करेल, सुप्रीम कोर्ट स्वतःहून ही पुन्हा केस ओपन करेल आणि स्वतःचाच निकाल तो XYZ आहे तो कशात कन्वर्ट करेल, ABC किंवा ABC मध्ये कन्वर्ट करेल. आलं लक्षामध्ये. सो ते काय करतील, त्यांनी दिलेले निर्णय हे स्वतःहून पुन्हा रिव्ह्यू करू शकतात. ते स्वतःहून घेऊन पण करू शकतात किंवा कोणी अपील केलं म्हणून पण करू शकतात. कळलं? ह्याला काय म्हणतात, ज्युडिशियल रिव्ह्यू. ह्याला काय म्हणतात, ज्युडिशियल रिव्ह्यू. किंवा दुसरं एक सांगतो, किंवा तुम्ही एखादा लॉ बनवला, काय बनवला, एखादा कायदा बनवला, तो कायदा बनवलेला सुद्धा सुप्रीम कोर्ट काय करू शकतो, ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंडर घेऊ शकतो. आणि म्हणजे कायदा लागू असताना सुद्धा तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंडर घेऊ शकतो आणि तो सांगू शकतो की हा कायदा बरोबर लागू करा किंवा चूक आहे. ह्याला म्हणतात ज्युडिशियल पॉवर. कळलं? ज्युडिशियल. आणि ज्युडिशियल रिव्ह्यूची जी पॉवर आहे सुप्रीम कोर्टाची, कळलं, किंवा हायकोर्टाची, ही ज्युडिशियल रिव्ह्यूची जी पॉवर आहे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाची, ही कोर स्ट्रक्चर मध्ये येते. कशामध्ये येते? कोर स्ट्रक्चर मध्ये. म्हणून इंदिरा गांधींनी ज्युडिशियल रिव्ह्यू काढून टाकायचा प्रयत्न केला होता. त्यावेळेला कोर स्ट्रक्चरचा जो फॉर्म्युला केशवानंद भारतीचा आपण बघितला, त्याच्यामुळे ज्युडिशियल रिव्ह्यू कॅन्सल होऊ शकलं नाही. कारण न्यायिक पुनर्विलोकन खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण न्यायालयाने स्वतः दिलेले निर्णय ते पुढे जाऊन न्यायालयाला चुकीचे वाटू शकतात. अरे आपण असं कसं काय केलं, आलं लक्षामध्ये. ठीक आहे. म्हणजे समजा एखाद्याने अशी प्ला टाकली की बाबा आपल्याकडचे थर्ड जेंडर आहेत त्यांना आपण रिझर्वेशन द्या. मे बी एकेकाळी सुप्रीम कोर्टाने म्हटलं असेल अरे कायद्यात अशी तरतूद नाहीये, तर मग त्यांना फिमेल म्हणून कन्सिडर करा आणि फिमेलचं रिझर्वेशन द्या, स्पेशल रिझर्वेशन नाही देऊ शकत. हा दिलेला निकाल काही वर्ष लागू आहे. नंतर मग पुढे सुप्रीम कोर्टाला वाटलं अरे असं कसं काय, हा निकाल तर चुकीचा वाटतोय आम्हाला, आता तरी चुकीचा वाटतोय की असं कसं काय की थर्ड जेंडर्सला तुम्ही फिमेल्स मध्ये कसं करताय. थर्ड जेंडर्स आर थर्ड जेंडर्स, दे आर नॉट फिमेल्स. त्यांना एक वेगळी आयडेंटिटी हवी. कळलं? आणि न्यायालयाने पुन्हा हे करून त्यांना स्पेशल थर्ड जेंडर्स म्हणून दिलं. मग हे काय केलं, ह्याला म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू. कळलं? मग तो कायद्याच्या संदर्भात पण ते स्वतःहून असं वापरून कायदा चुकीचा आहे का बरोबर आहे हे ठरवू शकतात किंवा स्वतःनीच दिलेला निर्णय पण ते चेंज करू शकतात. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? कळलं? तर देशामध्ये कुठलीही न्यायाच्या संदर्भात गोष्ट झाली तर ते पुन्हा चेक करायचा अधिकार आणि भारताच्या संविधानानुसार आणि म्हणजे लॉच्या प्रिन्सिपल्स नुसार काय गोष्टी बरोबर आहेत हे ते बघण्याचा जो त्यांचा अधिकार आहे त्याला काय म्हणतात, ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे काय, पुनर्विलोकन. आणि मी सांगितल्याप्रमाणे हा कोर स्ट्रक्चरचा पार्ट आहे, तो कधीही न्यायालयापासून वेगळा करता येणार नाही, नाहीतर न्यायालयाचं अस्तित्व संपून जाईल. ठीक आहे. तर जनरली आता इथे येऊया. सो तसंच प्रेसिडेंटची पार्डनिंग पॉवर आहे, आर नॉट सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे आर नॉट सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, की राष्ट्रपतींनी दिलेला कुठलाही माफीचा जे काही अधिकार किंवा माफीचा जो काही त्यांनी अधिकाराचा वापर केला असेल तो ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही. लक्षामध्ये. म्हणजे जे काही आपण म्हटलं ना की बाबा तो रिजेक्ट करू शकतो किंवा आणि तो रिझन द्यायला बाउंड नाहीये, बरोबर आहे. ठीक आहे. तो सरळ सांगेल की नको आहे ती शिक्षा कंटिन्यू ठेवा. लक्षामध्ये. सो आणि मी राष्ट्रपती म्हणून मी दिलेल्या निर्णयावरती कोणी कोर्टामध्ये लगेच जाऊ शकत नाही की बाबा राष्ट्रपती कसं काय नाही बोलला म्हणून. तुम्ही जरा लक्ष घाला, सुप्रीम कोर्ट तुम्ही जरा लक्ष घाला, राष्ट्रपतीचं काही खरं वाटत नाही आम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही त्यांनी जे नाही म्हटलंय ते जरा चेक करा की त्यांनी नाही का म्हटलंय. ठीक आहे. सो तर तसं होईल का, तसं होणार नाही का, कारण काय शब्द वापरला इथे मी, काय वापरलाय, काय शब्द वापरलाय मी, की पार्डनिंग पॉवर्स आर नॉट सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे काय, की ज्युडिशियल रिव्ह्यू, पार्डनिंग पॉवरची ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकत नाही. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? येस सर. हा. आता पुढचं बघूया. पण एक्सेप्ट म्हणजे काय, पण जर का निर्णय देताना सुप्रीम कोर्टाला स्वतःहून वाटलं की प्रेसिडेन्शियल डिसिजन जो झालेला आहे त्याच्यामध्ये इररॅशनल काही लॉजिक नाही लावलंय राष्ट्रपतीने, काही दिलेलं आहे, मॅलाफाईड आहे, म्हणजे बायस वाटतोय, तर मग हे रॉंग आहे. म्हणजे मग तिथे ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो. ठीक आहे. म्हणून इथे लिहिलंय एक्सेप्ट म्हणजे काय, पण. सो साधारणपणे ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकत नाही
पण अगदीच जर ओपन म्हणजे ना खुले दिसतंय की अरे हा काहीतरी बायसपणा केलेला आहे. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. साधारणपणे एखादी महिला प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट वुमनला समजा डेथ सेंटेन्स झालंय. डेथ सेंटेन्स झालेला आहे. आता तुम्ही सांगा मला प्रेग्नेंट वुमनला डेथ सेंटेन्स देता येईल का? नो. नाही. पण दिली डेथ सेंटेन्स आणि पुढे हीच केस तिने पुढे दिली की अरे बाबा माझ्या लाईफचा प्रश्न आहे, फक्त माझ्या लाईफचा नाही, माझ्या पोटामध्ये बाळ आहे, तुम्ही 2 लाईफ नाही संपवू शकत. सो प्रेग्नेंट वुमननी काय केली, अपील केली पार्डनिंगसाठी. तर पूर्ण पार्डनिंग नको, पण ऍटलीस्ट माझी डेथ सेंटेन्स कॅन्सल करा. प्रेसिडेंटनी ती कंटिन्यू ठेवली. प्रेसिडेंट बोला रिजेक्ट नाही होणार. मे बी काही असेल, नाही बोलला तो की नाही डेथ सेंटेन्स राहणार, काही घेणं देणं नाही. अशा वेळेला मात्र इथे खुले दिसते की हे इररॅशनल आहे, इलॉजिकल आहे आणि हे मला फाईट डिसिजन दिसतोय. बरोबर आहे ना? कारण आधीच्या केसेसमध्ये अनेक महिलांना प्रेग्नेंट वुमनला आपण शिक्षा बदलून दिलेली आहे, डेथ सेंटेन्स कॅन्सल केलेले आहेत. बरोबर, आणि विच इज अ लॉजिकल अँड रॅशनल आहे ते. सो हा जो निर्णय दिसतोय इररॅशनल दिसतोय. ह्या केसमध्ये मात्र हा जो आहे पार्डनिंग पॉवर नॉट सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू, हा इथे लागू होणार नाही. का? कारण एक्सेप्ट काय लिहिलेलं आहे की जर तो घेतलेला निर्णय जर सरळ इररॅशनल किंवा बायस किंवा चुकीचा मला फाईट दिसतोय, तर मात्र सुप्रीम कोर्ट स्वतः बोलेल की थांबा, राष्ट्रपती डोकं फिरलंय काय, ठीक आहे, हे असं नाही चालणार, लॉ नुसार हे रॉंग आहे, तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे, पार्डनिंग पॉवर एक्सपेक्ट करायला लागेल, कारण जर डेथ सेंटेन्स मध्ये जी वुमन आहे ती वुमन एकटी नाहीये, शी इज अ प्रेग्नेंट वन. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? सर मग या टायमाला पण प्रेसिडेंट इज नॉट बाउंड टू गिव्ह एनी रिझन्स ना? प्रेसिडेंट बाउंड टू ह्या रिझनला तो रिझन नाही देणार, याला तो रिझन नाही देणार लक्षामध्ये. ठीक आहे, पण काय आहे ज्युडिशियल रिव्ह्यू होता ना सर. ज्युडिशियल रिव्ह्यू होताना तो काय निर्णय, तो कशाला रिझन देईल? तो फक्त सुप्रीम कोर्ट सांगेल की हे चेंज करा म्हणून. तो बाउंड नाहीच आहे कधी. तो रिझन का देईल कशासाठी आम्ही केलंय, लक्षामध्ये. ओके सर. हे आलं लक्षामध्ये? ठीक आहे, आता जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे. जाऊया आपण. ओके, ठीक आहे. सो हे असे आहेत. ठीक आहे, बरं, आता पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. ठीक आहे, आता मी इथे फक्त सांगतो तुम्हाला, गव्हर्नरच्या संदर्भात सांगतो की गव्हर्नरला पण सेम पार्डनिंग पॉवर आहे. सेम, फक्त मी हे सांगतो, सेम पार्डनिंग पॉवर आहेत त्याला. ठीक आहे, फक्त मी तुम्हाला हे सांगतो, एक्सेप्ट तो 2 गोष्टी नाही करू शकत. मिलिटरी म्हणजे काय, कोर्ट मार्शल संदर्भात त्याला अधिकार नाहीत, कळलं? आणि तो डेथ सेंटेन्स नाही देऊ शकत. काय नाही देऊ शकत? डेथ सेंटेन्स मॅप नाही करू शकत. बाकीचं सगळं करू शकतो. काय डाऊट आहे? हे गव्हर्नरच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा, आत्ताच लक्षात ठेवा, म्हणजे कम्पॅरेटिव्हली ते लक्षात राहील. जे क्लिअर? येस सर. गुड, ठीक आहे, बरं. हा, हे 2 लक्षात ठेवा, कारण हे खूप वेळेला आपण गडबडतो परीक्षेत. हा, मग सर राज्यपाल केंद्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा माफ करू शकतात? नाही, फक्त राज्य. फक्त राज्य. हा. त्या राज्याच्या. ओके, जाऊया पुढे आपण आता. आता मेन पॉवर तर मी सांगितलेल्या आहेत, त्या आपल्या संपल्या. ठीक आहे, आता फक्त वरवर ज्या राहिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला पटापट समजावून सांगतो काय आहेत त्या. जसं आपण कुठल्या म्हटलेल्या, म्हणजे त्या अधिकाराच्या सब पण बघितले सगळे. ठीक आहे, पण आपण बघूया अदर सगळ्या एक्झिक्युटिव्ह पॉवर्स वरवर आता बघूया सगळ्या. ते तुम्ही वाचून काढलं तरी चालेल, फक्त एवढं लक्षात ठेवा, सगळ्यांचा अर्थ एकच आहे की राष्ट्रपतीच्या नावाने कारभार चालतो. प्रत्येक गोष्ट राष्ट्रपतीच्या नावाने चालते, लक्षामध्ये. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल.
ठीक आहे. बाकी काही लक्षात ठेवू नका, कारण एक्झिक्युटिव्ह पॉवर मध्ये तो जे काही करतो त्याच्यामध्ये तो काय करतो, फक्त स्वाहा करतो, म्हणजे स्वतःहून काही करू शकत नाही. सो एक्झिक्युटिव्ह पॉवर मध्ये मी फक्त वाचून दाखवतो, कारण अशा खूप आहेत, म्हणजे आपल्याला 2-3 दिवस लागतील वाचायला. ठीक आहे. तर मी फक्त एक सांगतो की भारत सरकारची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतो, बरोबर हा. ना? बहुमत राष्ट्रपती दाखवावं लागतं. त्याच्यानंतर देशामध्ये जे काही ऑर्डर्स निघतात ते कोणाच्या नावाने निघतात? प्रेसिडेंट. प्रेसिडेंट. राष्ट्रपतींचे. आपल्याकडे जे महत्वाचे अपॉइंटमेंट असतात, सुप्रीम कोर्टाच्या जजची अपॉइंटमेंट आणि सगळ्या गोष्टी, त्या कोण करतो? राष्ट्रपतीच्या नावानेच होतात, बरोबर आहे. त्यानंतर कॅग, अटॉर्नी जनरल, हे ह्या सगळ्या आता ते त्यावेळेला येणारच आहे प्रत्येक बॉडीच्या वेळेला की कोण कोणाला अपॉइंट करतो. पण हे जे आहेत स्पेशल युपीएससी वगैरे त्यांचे अध्यक्ष वगैरे कोणाच्या नावाने होतात? सेंट्रल ऑफिसेस चे अध्यक्ष जे असतात महत्वाचे, इलेक्शन कमिशन वगैरे, त्याचे अपॉइंटमेंट कोणाच्या नावाने होते? प्रेसिडेंट. राष्ट्रपती. एससी एसटी ओबीसी कमिशन ते पण राष्ट्रपती, बरोबर आहे. ठीक आहे. असं. आणि युनियन टेरिटरी कोणाच्या नावाने चालतात? राष्ट्रपतीच. राष्ट्रपती. सो हे त्याच्या काय झाल्या? त्या त्याच्या एक्झिक्युटिव्ह पॉवर झाल्या. ठीक आहे. फक्त तुम्हाला एवढंच तर ओळखायचं ते लेफ्टनंट गव्हर्नर पण तेच इलेक्ट करतो हा ना, लेफ्टनंट म्हणजे. गव्हर्नर, येस, तेच ना. ओके ओके. सेकंड आहे लेजिस्लेटिव्ह पॉवर. लेजिस्लेटिव्ह पॉवर. आता लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणजे काय? लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणजे काय? तर कायद्याच्या संदर्भात, बरोबर आहे. आपल्याकडे प्रत्येक कायदा पास होताना, बरोबर आहे, काय होतं? प्रत्येक कायदा हा काय करतो? पास झाल्यानंतर, म्हणजे लोकसभा राज्यसभा पास झाल्यानंतर कोणाच्या परमिशन साठी जातो तो? प्रेसिडेंटच्या. बरोबर. प्रेसिडेंट इथे काय वापरतो? विटो वापरतो. आणि विटो पॉवर Veto. आपण बघितलंय. सो विटो Yes. पॉवर हे कशा अंतर्गत येतं? एक्झिक्युटिव्ह का लेजिस्लेटिव्ह पॉवरच्या अंतर्गत येतात? लेजिस्लेटिव्ह. या लेजिस्लेटिव्ह पॉवरच्या अंतर्गत येतात, बरोबर आहे. नंतर आपण नॉमिनेशन बघितलेलं की अँग्लो इंडियन्स 2 मेंबर लोकसभेत निवडून देतो आणि 12 राज्यसभेमध्ये निवडून देतो, बरोबर ना, कलाकार वगैरे. ठीक आहे. ही पण त्याची काय झाली? लेजिस्लेटिव्ह पॉवरच झाली. माहितीये तुम्हाला, मी सांगितलं होतं की नॉमिनेशन्स राष्ट्रपती इलेक्शनला 12 मेंबर Yes, कुठे sir. असतात? राज्यसभेत. राज्यसभेत. 2 कुठे असतात? लोकसभेत. लोकसभेत. नॉमिनेशन्स म्हणजे कुठले पॉवर आले त्याच्या? लेजिस्लेटिव्ह. लेजिस्लेचरच्या, बरोबर आहे. ठीक आहे. हे सगळं जे आहे ते. त्याच्यानंतर प्रत्येक पैसा काढताना जे काही बिलं पास होतात, ती प्रत्येक बिलं शेवटी कोणाच्या सिग्नेचरने पास होतात? गव्हर्नर. हा काय? कोणाच्या? प्रेसिडेंट. हा, गव्हर्नर काय? प्रेसिडेंट. आहे सगळे. Sorry. आहेस ना तू, झोप बीप झाली ना तुझी? ठीक आहे. हा, तरी मी 10:30ला ठेवले. हा, म्हणजे 10ला जरी उठला तरी तोंड धुवून बसू शकतोस तू. बर. त्याच्यानंतर सो हे काय झालं? त्याचं लेजिस्लेटिव्ह पॉवर झाल्या. ऑर्डिनन्स पॉवर नंतर काय झाली? मी मगाशी इम्पॉर्टन्स शिकवली ती. ऑर्डिनन्स पॉवर कशाच्या अंतर्गत येते त्याच्या? लेजिस्लेटिव्हच्या. विटो पॉवर लेजिस्लेचरच्या. आलं लक्षामध्ये? असं आहे. ठीक आहे. काही डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. त्यानंतर आपण बघितलं फायनान्शियल पॉवर्स बघितल्या. आता फायनान्शियल पॉवर्स मध्ये प्रत्येक पैशाच्या संदर्भातलं बिल, म्हणजे फायनान्शियल पॉवर्स कुठे? पार्लमेंटमध्येच ठरतात, बरोबर आहे ना. सगळं पार्लमेंटमध्येच ठरतं. पण प्रत्येक फायनान्शियल बिल वरती कोणाची साईन लागते? ठरवतं किती खर्च करायचं गव्हर्नमेंट, परमिशन घेतं पार्लमेंटची, पण सगळ्यांची जरी प्रोसेस झाली तरी शेवटी फायनल सिग्नेचर कोणाची लागते? प्रेसिडेंट. हा. सो हिचं काय? फायनान्शियल बिल ते. नंतर मनी बिल. मनी बिला संदर्भात मनी बिल हे सिग्नेचर, म्हणजे मनी बिल हे प्रस्ताव मांडण्याच्या नंतर राष्ट्रपतीकडे जातं की मांडायच्या आधी राष्ट्रपतीकडनं स्वीकृती घेऊन येतं? मांडायच्या आधी. मांडायच्या आधी. येस, बिफोर. सो त्याच्या मनी बिल पण त्याच्या संमतीनेच मांडलं जातं. नंतर आपल्याकडे आर्टिकल 360 नुसार आर्थिक आणीबाणी लागते. तेव्हा त्या आर्थिक आणीबाणी जी लागते ती पण लावण्याची कोणाला ताकद आहे? फायनान्शियल इमर्जन्सी प्रेसिडेंटला आहे. म्हणजे तो काय स्वतः चालवत नाही. मग फायनल सिग्नेचर काय असते? त्याची असते. लक्षामध्ये? ठीक आहे. सो हे काय आहेत? हे सगळे फायनान्शियल पॉवर्स मध्ये येतात त्याच्या. ठीक आहे. ज्युडिशियल पॉवर मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्युडिशियल पॉवर. ठीक आहे. आता मी हे पण सांगितलेलं आहे तरी आपण बघूया एकदा. ज्युडिशियल पॉवर मध्ये आता जे आपण पार्डनिंग पॉवर बघितल्या, ह्या कशात येतात सगळ्या? त्याच्या ज्युडिशियल पॉवर मध्ये येतात. लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक सांगितलं की सुप्रीम कोर्टाला, म्हणजे प्रेसिडेंटला जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो किंवा म्हणजे आपण विटोच्या वेळेला बघितलं होतं, तर तो काय करू शकतो? सुप्रीम कोर्टाचा काय घेऊ शकतो? सल्ला घेऊ शकतो. घेऊ शकतो की नाही?
येस. हो सर. हा, तो सुप्रीम कोर्ट मला सल्ला दे सांगू शकतो. तो सल्ला कंपल्सरी आहे का? नाही. नाही. बरोबर आहे, पण तो सल्ला घेऊ शकतो. हे पण कशात येतं त्याच्या? ज्युडिशियल. ज्युडिशियल पॉवर. नंतर जो आपल्याकडचे जजेसची अपॉइंटमेंट कोणाच्या नावाने होते? सुप्रीम कोर्टाच्या प्रेसिडेंटच्या. म्हणजे काय झाला, हा ज्युडिशियल पॉवरच्या अंतर्गत येतो. इज दॅट क्लिअर? हे कळलं का? ठीक आहे. सो जजेस अपॉइंटमेंट ही त्याच्या नावाने होते. आता हा प्रत्यक्ष स्वतः करतो का? नाही, त्यासाठी कमिटी असते. बरोबर आहे. हा फक्त काय करतो? सिग्नेचर्स करतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिप्लोमॅटिक पॉवर. डिप्लोमॅटिक पॉवर म्हणजे आपल्या देशाचे जे काही दुसऱ्या देशाचे संबंध असतात, आंतरराष्ट्रीय संबंध जे असतात, आंतरराष्ट्रीय करार, मदार, हे सगळे जे काही सिग्नेचर करतं, हे ठरवतं केंद्र सरकार ठरवतं. बरोबर आहे. आणि ही पूर्ण ताकद केंद्र सरकारला आहे की कुठल्या देशाशी कसे संबंध ठेवायचे. बरोबर आहे. पण ते संबंध ठेवताना प्रत्येक कागदावरती कोणाची सिग्नेचर असते? प्रेसिडेंटची. बरोबर आहे. आणि जेव्हा आपल्याकडे पंतप्रधान जरी एखाद्या बैठकीला भेटायला गेला किंवा बोलायला गेला किंवा जगामध्ये कोणीही जेव्हा दुसऱ्या देशाशी काही शब्द बोलतो, तर तो शब्द बोलताना पॉवर माझी आहे, पण मी कोणाच्या नावाने बोलतो? ते प्रेसिडेंटच्याच नावाने बोलतो. लक्षामध्ये, म्हणजे इव्हन प्राईम मिनिस्टर पण जेव्हा बाहेर जातात तेव्हा ते रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जातात. कळलं? आणि ते प्रेसिडेंटच्या नावानेच कारभार करतात. इज दॅट क्लिअर? सो त्याचा डिप्लोमॅटिक. सो डायरेक्ट डिप्लोमॅटिक पॉवर आहेत का राष्ट्रपतीला? नाही. राष्ट्रपती स्वतः ठरवू शकतो का की इंडिया चायना रिलेशन काय असले पाहिजेत? नाही. जे काही संसद ठरवेल, जे काही गव्हर्नमेंट ठरवेल, त्याला तो सिग्नेचर करेल फक्त. ठीक आहे. पण त्याच्या नावाने कारभार चालतो. ठीक आहे. मिलिटरी पॉवर म्हणजे काय? तिन्ही सैन्यदलाचा नामधारी प्रमुख तो आहे. कळलं? तिन्ही सैन्यदलाचा नामधारी प्रमुख तो नॉमिनल हेड आहे तिन्ही सैन्यदलाचा. बरोबर आहे. पण बेसिकली सैन्य दलाने काय करायला पाहिजे हे कोण ठरवतं? कॅबिनेट ठरवते. काय ठरवतं? कोण ठरवते? कॅबिनेट मिनिस्ट्री ठरवत असते. कळलं? असं असतं. पण तो काय असतो? फक्त नॉमिनल हेड असतो. त्यानंतर सगळ्या इमर्जन्सी पॉवर्स, जेव्हा इमर्जन्सी आपल्याकडे लागते, ठीक आहे, नॅशनल इमर्जन्सी, कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सी, आपल्याकडे 3 इमर्जन्सी आहेत. आपल्याला चॅप्टरच आहे इमर्जन्सीचा. ठीक आहे. पण आपल्याकडे 3 इमर्जन्सी लागतात. एक म्हणजे नॅशनल इमर्जन्सी, ठीक आहे, कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सी आणि नॅशनल, कॉन्स्टिट्युशनल आणि फायनान्शियल आहे फायनान्शियल विसरलो बसल्या. हा, सो या तिन्ही इमर्जन्सी ह्या राष्ट्रपतीच्या नावानेच चालतात. कळलं? पण राष्ट्रपती स्वतः लावत पण नाही आणि राष्ट्रपती त्यावेळेला देश चालवत पण नाही. कोण चालवत असतं? कॅबिनेट मिनिस्टर चालवत असतात सगळं. म्हणून आपण म्हणतो अरे राष्ट्रपती शासन आलं पाहिजे. राष्ट्रपती शासन आलं पाहिजे म्हणजे राष्ट्रपती काहीच नाही करत, सगळे कॅबिनेट करतो, म्हणजे प्राईम मिनिस्टर करत असतो. सो राष्ट्रपती शासन म्हणजे कोणाला सत्ता पाहिजे असते? हा, म्हणून आपल्याकडे माहितीये प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे प्राईम मिनिस्टरचं सरकार नसतं त्यांच्या पार्टीचं, तिथे तिथे केलं जातं की नाही का इमर्जन्सी लावा. इमर्जन्सी लावा म्हणजे काय? तिकडचं सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा. पण मुळात राष्ट्रपती चालवतो का? ते नाही. कोण चालवत असतो? प्राईम मिनिस्टर. असं असते. म्हणजे युनियन टेरिटरी चालते ना, तसं चालतं राज्य. ठीक आहे. आणि नाहीतर लोकांना वाटतं या प्रेसिडेंट चालवेल म्हणजे पॉलिटिशियनचा काय संबंध नाही येणार, असं काही बोलत असतात चहाच्या टपरीवर. ठीक आहे. असं. सर, या तिन्ही इमर्जन्सीचे असं कुठलं एक्झाम्पल आहे का? असे कधी झालंय तसं? अरे किती वेळा. आपल्याला इमर्जन्सी चॅप्टर आहे, त्यात तुला डिटेल कळेल. 132 वेळा झाले ना सर राष्ट्रपती राजवट? ते बघ, असं कुठलंच राज्य नाही आणि असं कुठलं वर्ष नाहीये की कुठे राष्ट्रपती राजवट लागली नाहीये. सो अनेक लोक क्रिटिसिझम करतात इंदिरा गांधीच्या काळामध्ये तर की भारत हा कधी कधी कुठे कुठे लोकशाही असलेला देश आहे. असं क्रिटिसिझम व्हायचं भारतावरती की काय भारतामध्ये कधीतरी कुठेतरी लोकशाही असते. कळलं? तर अनेक भागांमध्ये इमर्जन्सी आज पण काश्मीरमध्ये आहे का? पूर्ण भारतामध्ये इमर्जन्सी नाही असं कधी झालंय का? पूर्ण डेमोक्रेसी असं नाही झालंय. नॉर्थ ईस्ट बघा, काश्मीर बघा, ठीक आहे, नाही कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये असतंच काहीतरी. ठीक आहे. असं. ओके. तर पूर्ण भारत अगदी पूर्ण डेमोक्रेटिक असं झालं नाहीये. कुठे ना कुठे इमर्जन्सी असतेच. इमर्जन्सीचे प्रकार बदलतात फक्त. बरं, हे आता सांगितलेलं कळालं तुम्हाला? एकदा तुम्हाला पुस्तकामधून डोळ्याखालनं घालायचं सगळं. ठीक आहे. पण मी सांगितलं तेवढ्या बाहेर नाही येणार. लॉजिक लावलं तर सगळं चुकतं. ठीक आहे. बाकीच्या पॉवर्स इम्पॉर्टंट मी सांगितल्यात, एवढं डिटेलमध्ये सांगितल्यात. ठीक आहे. आता आपण जाणार आहोत की राष्ट्रपतीला काढायचं कसं, हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. कळलं?
कळलं काय सांगायचं? राष्ट्रपतीला काढायचं कसं? कसं काढतात राष्ट्रपतीला? इम्पीचमेंट आहे का ते? यस यस, इम्पीचमेंट. आता लक्षात ठेवा, इम्पीचमेंट हा जो वर्ड आहे ना, हा इम्पीचमेंट हा जो वर्ड आहे तो लक्षात ठेवा की हा वर्ड फक्त राष्ट्रपतीलाच वापरतात हा. ठीक आहे, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? महाभियोग. येस. सो महाभियोग हा शब्द कोणासाठी वापरला जातो? फक्त राष्ट्रपतीसाठीच वापरला जातो. आतापर्यंत देशामध्ये कधी महाभियोग झालाय का आपल्या? नाही. ठीक आहे, म्हणजे पूर्ण नाही झालेला आहे, पण महाभियोग. आता लक्षात ठेवा राष्ट्रपतीला काढायची पद्धत. आता राष्ट्रपतीच्या काढायच्या प्रोसेसमध्ये कोण कोण सहभागी असतं? पहिल्यांदा लक्षात ठेवा की आपण इलेक्शन मध्ये कोणाला बघितलं होतं? सगळे असतात ना? येस. हा, पण ह्याच्यामध्ये सगळे नसतात. इलेक्शनला सगळे असतात ना, ह्याच्यामध्ये सगळे नसतात. बरं, ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय म्हणून तुम्हाला ऑल मेंबर्स ऑफ द हाऊस. ठीक आहे, ऑल मेंबर ऑफ द लोकसभा आणि राज्यसभा, म्हणजे नॉमिनेटेड मेंबर्स पण असतात. कळलं? म्हणजे इलेक्टेड पण नॉमिनेटेड पण असतात. हा, फक्त लोकसभा राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभा. कळलं? ओके. हा, म्हणजे ऑल मेंबर्स ऑफ मेंबर ऑफ पार्लमेंट. ठीक आहे, ठीक आहे. सो महाभियोग मध्ये पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा की काय म्हटलं मी मला, की ही प्रोसिजर फक्त संसदेमध्ये घडते. कुठे घडते? ही प्रोसेस फक्त संसदेमध्ये घडते आणि संसदेचे दोन सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा, ह्याच्यामध्येच घडते. कुठलीही विधानसभा ह्याच्यामध्ये सामील नसते. इलेक्शनच्या वेळेला विधानसभा होती, इम्पीचमेंटच्या वेळेला विधानसभा नाही. कळलं का? येस. हा, संसदेमध्ये फक्त लिहितो मी, फक्त संसदेमध्ये लोकसभा राज्यसभा. आता ह्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये दोन्ही लोक असतात, इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड. इलेक्शनच्या वेळेला नॉमिनेटेड मेंबर्स नव्हते. महाभियोगच्या वेळेला दोन्हीही पार्टिसिपेट करतात, इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड. हे हा फरक कळाला पहिल्यांदा? येस. ओके, ठीक आहे. हा, त्याच्यानंतर ओके, सो हे दोन मध्ये लक्षात काय काय लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये, की फक्त संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही हाऊस असतात आणि या दोन्ही हाऊसचे इलेक्टेड मेंबर्स पण असतात आणि नॉमिनेटेड मेंबर पण असतात. क्लिअर? क्लिअर? हो सर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जिथे तो मांडला जातो, म्हणजे लोकसभेमध्ये पण मांडला जाऊ शकतो आणि राज्यसभेमध्ये पण मांडला जाऊ शकतो. म्हणजे इथे काय केलं, इथे एकतर तो प्रेझेंट, तो जो इम्पीचमेंटची प्रोसेस आहे ते एकतर इथे प्रेझेंट केली जाईल किंवा इथे प्रेझेंट केली जाईल. म्हणजे देर इज नो कंपल्शन की लोकसभेमध्येच ती पहिल्यांदा प्रेझेंट केली जाईल किंवा गरज नाही की राज्यसभाच प्रेझेंट करेल. सो पहिल्यांदा तो प्रस्ताव हा कोणीही आणू शकतं, लोकसभा पण आणू शकते किंवा राज्यसभा पण आणू शकते. हा स्टेटमेंट कळाला सगळ्यांना? कधी कधी तुम्हाला असं येतं की भारताच्या राष्ट्रपतीची इम्पीचमेंटची प्रोसेस ही लोकसभेमध्येच चालू होते. कळलं? आणि आपण म्हणतो हो चालू होते. तर लक्षात ठेवा, देर इज नो रिस्ट्रिक्शन की ती लोकसभेमध्ये झाली पाहिजे का राज्यसभेत झाली पाहिजे. इज दॅट क्लिअर? येस सर. हा, म्हणजे ह्याचा आपण अर्थ लावू काय शकतो? आयदर हाऊस. काय लिहू शकतो? आयदर हाऊस. आयदर हाऊस कॅन स्टार्ट. कळलं? हे कळलं तुम्हाला? येस सर. आता हे कसं होतं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता पूर्ण प्रोसेस बघा. आता हे झाले. हा, आता समजा लोकसभा आहे किंवा राज्यसभा आहे. आपण केस घेऊया की लोकसभेने इम्पीचमेंट प्रोसेस चालू करायचं ठरवलं. इम्पीचमेंटचं कारण मी तुम्हाला सांगतो. इम्पीचमेंटचं कारण एकच असू शकतं, ते म्हणजे व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. काय? संविधानाचं उल्लंघन. ठीक आहे, व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. या एका व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमुळे त्याला काढू शकत नाही. कळलं? इम्पीचमेंट हा जो वर्ड आहे, ठीक आहे, तो वर्ड फक्त कधी वापरला जाऊ शकतो किंवा कधी ती प्रोसेस चालू करू शकते, जर दिसून येत आहे की व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन झाले का. त्यामुळे जेव्हा इन्क्वायरी बसते राष्ट्रपतीवर पण, त्यावेळेला एकच गोष्ट बघितली जाते की त्याच्या कुठलीही कृत्य चुकीची असो, बरोबर असो, मॉरल असो, इनमॉरल असो, ते बाजूला,
ते कॉन्स्टिट्यूशनचं व्हायोलेशन करते का. जर ती गोष्ट व्हायोलेट करत नसेल इंडियन कॉन्स्टिट्यूशन तर त्याच्यावरती इम्पिचमेंट प्रोसेस होऊ शकत नाही. म्हणजे राष्ट्रपतीवरती इम्पिचमेंटची प्रोसेस फक्त ह्या एका वर्डमुळेच होते. याच बेसवरती त्याचे आरोप चेक केले जातात किंवा त्याच्यावरचे आरोप चेक केले जातात की त्याच्यावरती जे आरोप आहेत त्या आरोपामुळे भारतीय संविधानाचं कुठे उल्लंघन होतंय का त्याच्याकडून. जर होत नसेल तर त्याच्यावरती इम्पिचमेंट प्रोसेस होणार नाही. जर होत असेल तर इम्पिचमेंट प्रोसेस कंटिन्यू होईल. इज दॅट क्लिअर. सो रिझन इज ओनली व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचं उल्लंघन. इज दॅट क्लिअर एव्हरीवन. ठीक आहे, विसरायचं नाही. हा, मग आता समजा लोकसभेने चालू केलं तर लोकसभेला असं वाटतंय की व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्यांनी केलेलं आहे असं वाटतंय. कोणाला वाटतंय? लोकसभेला असं वाटतंय. ठीक आहे, तर लोकसभेला जर असं वाटतंय तर लोकसभा पहिल्यांदा काय करेल, लोकसभेतले जे मेंबर, कळलं, लोकसभेमध्ये सत्ता पक्ष असतो आणि विरोधी पक्ष असतो, पण कोणाला जेव्हा वाटेल की नाही राष्ट्रपतींनी हे चुकीचं वागलंय त्यावेळेला पहिल्यांदा प्रस्ताव मांडण्याच्या अगोदर टोटल मेंबर्सच्या 1/4 मेंबर्सचा पाठिंबा असावा लागतो. काय करावा लागतो? 1/4 मेंबर्सने काय केलं पाहिजे? चार्जेस प्रेझेंट केले पाहिजेत. लक्षामध्ये. सो प्रस्ताव मांडताना किती लोकांची पाहिजे? प्रस्ताव मांडताना किती लोक? हा, म्हणजे असं नाही की मी एकट्याने मांडलाय आणि चला आता आपण डिस्कशन करूया आणि आता बहुमताने पास करूया, असं नाही. प्रस्ताव मांडतानाच जो काही इथे लिहिलेला आहे की राष्ट्रपतींनी ह्या 4 गोष्टी केलेल्या आहेत आणि या 4ही गोष्टी भारतीय संविधानाच्या विरोधात आहेत, मग त्याच्या 5च्या पेजवरती किती लोकांनी सही केली पाहिजे? जेवढे मेंबर आहेत त्याच्या 1/4, म्हणजे साधारण आपल्याकडे किती मेंबर आहेत? 550. समजा एक 545 मेंबर्स आहेत, याचे 1/4 किती झाले? 500च्या 1/4 किती होतात? 125, बरोबर ना. सो साधारणपणे है ना, म्हणजे 550च्या 1/4 किती होतात काढा, मग कळेल तुम्हाला ना. म्हणजे इकडचे 12 आणि ते 500चे 125. हा, सो ऍटलिस्ट 137 येतील. ठीक आहे, सो टोटल ऍटलिस्ट 137 लोकांनी काय केलं पाहिजे? सिग्नेचरने हा प्रस्ताव मांडला पाहिजे. हा प्रस्ताव मांडल्यानंतर काय केलं जातं? हा प्रस्ताव मांडल्यानंतर असा प्रस्ताव मांडला गेला हे आधी राष्ट्रपतीला 14 दिवस आधी कळवलं जातं. किती दिवस? 14 डेज नोटीस जाते. मोस्ट ऑफ द सगळ्या नोटीस या 14 डेज असतात, लक्षात ठेवा. किती जाते? 14 डेज नोटीस जाते प्रेसिडेंटला. मग प्रेसिडेंट त्या काळामध्ये कुठलीच कामं त्याची प्रेसिडेंट म्हणून त्याची तो कामं करत नाही. कळलं? बिफोर की आफ्टर प्रेझेंट करायच्या? ह्याच्या हे प्रेझेंट झालं ना की आता आम्ही प्रेझेंट केलंय, याचा अर्थ आता प्रोसेस चालू होईल. म्हणजे ही प्रस्ताव मांडला की मांडल्यानंतर प्रस्ताव मांडला ना, 1/4 मेंबर प्रस्ताव मांडला, तो मांडल्यावरती पुढची प्रोसेस चालू होणार. कारण जर इथे 1/4 मेंबर नाहीच मिळाले तर प्रस्ताव मांडला जाणार नाही ना. ओके सर. मग राष्ट्रपती बोलले तू आधी प्रस्तावच नाही मांडला तर कसं काय मी राजीनामा देऊ? तू आधी प्रस्ताव मांड. म्हणजे प्रस्ताव मांडायला ऍटलिस्ट एवढे लोक असतील. समजा फक्त 37 लोकच मिळाली त्याला, तर लोक म्हणते तू वेडा आहेस, तू नको अरे काय प्रस्ताव बिस्ताव मांडून, आणि 37 लोक बावडतात. ठीक आहे, पण 1/4 मेंबरने मांडलं म्हणजे काहीतरी सिरियस आहे. इज दॅट क्लिअर? हा, मग आता 1/4 मेंबरने एकदा प्रेझेंट केलं की 14 दिवसाची नोटीस जाते राष्ट्रपतीला की बाबा आता आम्ही महाभियोगाची प्रोसेस चालू करतोय, तू कुठलेही आता निर्णय घेऊ नकोस. मे बी त्या जागी व्हाईस प्रेसिडेंट बसेल काही काळासाठी. जोपर्यंत इम्पिचमेंट प्रोसेस होत नाही तोपर्यंत तिथे कोण बसेल? व्हाईस प्रेसिडेंट काम करेल ऍज अ प्रेसिडेंट. ठीक आहे, ही नोटीस जाते. ही नोटीस गेल्यानंतर लोकसभेमध्ये हे प्रस्ताव मांडलाय ना, हा प्रस्ताव 2/3 नी पास करावा लागतो. 2/3 नी काय करावं लागतं? बहुमताने पास करावा लागतो. ठीक आहे, आता समजा हा जर पास झाला तर ठीक, नाही झाला तर ही प्रोसेस इथेच थांबली. कळलं? ही प्रोसेस काय होते? इथेच काय होते? थांबते. बर, आता समजा Sir, पण समजा 2/3 मेजॉरिटी फक्त एका हाऊसची का दोन्ही हाऊस? थांब ना, आता मी कुठे बाळा? आता मी कुठे आहे? 2/3 मेजॉरिटी लोकसभेत आहे. अजून राज्यसभेत आलोय मी अच्छा. नाही. प्रोसेस समजून घे. प्रस्ताव लोकसभेच्या लोकांनी मांडलाय. मांडण्याच्या अगोदर 1/4 मेंबरची ऍटलिस्ट सिग्नेचर पाहिजे की बाबा 1/4 मेंबरला वाटते की राष्ट्रपतींनी हे असं चुकीचं वागलंय. कळलं? तो प्रस्ताव आधी मांडला पाहिजे लोकसभेत, कारण ह्या हाऊस मधून सुरुवात होते ना, बरोबर आहे.
तर तो आधी इथे प्रस्ताव मांडणार. प्रस्ताव मांडला, 1/4 मेंबरच्या सिग्नेचर दिसल्या, त्या हाऊसच्या समोर इथे कोण बसलेला असतो? लोकसभा स्पीकर. त्याला तो कागद देणार. लोकसभा स्पीकर बघणार की 1/4 मेंबरची सिग्नेचर आहे का. कळलं? कारण वाचणार. कारण दिसलं अच्छा हा कॉन्स्टिट्यूशनला व्हायलेट करतोय म्हणून. नाहीतर असं नको व्हायला की जो मांडतोय त्याच्या राष्ट्रपतीचा मुलगा तिकडे काहीतरी उद्योग करतोय, तसं नको. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन व्हायलेट करतोय का? करतोय असं आरोप दिसतायत. त्याच्यावरती 104 लोकांची सह्या आहेत का? आहेत. मग तो प्रस्ताव स्वीकारला जातो. प्रस्ताव स्वीकारल्यानंतर राष्ट्रपतीला नोटीस गेली आहे लोकसभेकडनं की तुझ्यावरती लोकसभेमध्ये महाभियोग चालू होणार आहे, तर तू जरा 14 दिवस काही बघू नकोस. ठीक आहे. असं 14 दिवस आधी नोटीस जाते. नोटीस गेल्यानंतर मग लोकसभेमध्ये प्रस्तावावरती हे होतं की काय म्हणतात त्याला, वोटिंग होते. जर लोकसभेने 2/3 पास केलं तर तो पुढे जाणार. जर लोकसभेने 2/3 पास नाही करू शकली तर लोकसभेमध्ये हे बिल संपलं, पुढे राज्यसभेत ते जाणार नाही. कळलं तुम्हाला? ठीक आहे. पण 2/3 जर पास झालं तर आता ते कुठे जाणार? जर लोकसभेने राज्यसभा. हा तर मग ते राज्यसभेत जाणार. आता राज्यसभेमध्ये गेल्यानंतर हे सेकंड हाऊस आहे. राज्यसभा काय म्हणलं? सेकंड हाऊस. सेकंड हाऊस कशाला म्हणायचं? जो प्रस्ताव दुसरीकडे पाठवतो. हा काय झाला? इम्पिचमेंटच्या प्रोसेसमध्ये हा काय झाला? हा फर्स्ट हाऊस झाला. हा काय झाला? सेकंड हाऊस झाला. ठीक आहे. हा सेकंड हाऊस मध्ये आला. सेकंड हाऊस मध्ये आल्यानंतर हे जे हाऊस आहे हे आता इन्व्हेस्टिगेशन करणार. सो मला सांगा, इन्व्हेस्टिगेशन करायची पॉवर कोणाला आहे महाभियोगामध्ये? सेकंड हाऊसला असते. कोणाला असते? सेकंड हाऊस. हा, म्हणजे समजा इथे पहिल्यांदा प्रस्ताव मांडला आणि मग तो लोकसभेत गेला तर इन्क्वायरी कोण करणार? राज्यसभा. बघ, परत 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 तुम्ही डोकी फक्त जागेवर ठेवा फक्त. आता प्रस्ताव कुठे मांडलाय? लोकसभा. बरोबर आहे. त्याच्यामुळे लोकसभेने पास केल्यावर सेकंड हाऊस कोण झालं? म्हणजे फर्स्ट हाऊस कोण झाला? आता लोकसभा झाला. मग इन्व्हेस्टिगेशन कोण करणार? सेकंड हाऊस म्हणजे राज्यसभा Second करणार. house. राज्यसभा. बरोबर आहे. पण आता समजा पहिला प्रस्ताव राज्यसभेने मांडला असता. पहिला प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पहिला प्रस्ताव राज्यसभेने मांडला असता, तर मग इन्क्वायरी कोणी केली असती? लोकसभा. हा, पण कधी? जेव्हा हे 2/3 पास करून जाईल त्यावेळेला. त्यावेळेस इथे 2/3 पासच झालं नाही तर प्रोसेस पुढे होणार नाही. ही प्रोसेस इथे थांबली. कळलं? जर ह्यांनी 2/3 पास केलं तर ते दुसऱ्या हाऊस मध्ये जाणार ना, की आम्ही आमचं काम केलं तर तुम्ही बघा काय करायचं. कळलं? इज अ क्लिअर? इथे पण मी तेच सांगितलं तुम्हाला की लोकसभेने ही जी प्रोसेस केलेली आहे, लोकसभेने जेव्हा ती बहुमताने पास केलं तर ते दुसऱ्या हाऊस मध्ये जाणार आहे. नाहीतर जाणार आहे का? नाहीतर नाही जाणार. बरोबर आहे. बरं, मग आता दुसऱ्या हाऊस मध्ये गेल्यानंतर ही आता दुसरा हाऊस इथे राज्यसभा आहे. मग दुसऱ्या हाऊस मध्ये गेल्यानंतर दुसरा हाऊस काय करणार? इन्व्हेस्टिगेशन करणार. इन्व्हेस्टिगेशन कशी करणार? की खरोखर जे आरोप केलेले आहेत त्याच्यातून खरोखरच भारतीय संविधानाचं उल्लंघन होतंय की नाही होतंय. हे कळलं? ओके. इन्व्हेस्टिगेशन नंतर राज्यसभेला पण काय करावं लागेल? 2/3 पास करावं लागेल. इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट समोर आहे, त्याच्यानुसार राज्यसभा पास करावं लागेल. समजा राज्यसभेने 2/3 पास नाही केलं, म्हणलं की नाही आमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय सापडलं नाही, प्रेसिडेंट निर्दोष आहे, इम्पिचमेंट प्रोसेस संपली, रद्द होईल, राष्ट्रपतीला काही होणार नाही, राष्ट्रपती कंटिन्यू करेल. पण 2/3 इकडेही पास झाली, याचा अर्थ काय झाला? इम्पिचमेंट प्रोसेस झाली आहे, राष्ट्रपतीला पद सोडावं लागेल. क्लिअर कट? हे का क्लिअर झालं? येस सर. कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? हे वाईस वर्सा आहे. जर राज्यसभेने मांडलं पहिल्यांदा तर राज्यसभेला पहिल्यांदा 1/4 मेंबरची सिग्नेचर घेऊन मांडावं लागेल, नंतर मग नोटीस जाईल, मग 2/3 पास करावं लागेल. पास झालं तर ठीक, नाहीतर प्रोसेस कॅन्सल. पास झालं तर ते लोकसभेत जाईल, लोकसभेची कमिटी त्याच्यावरती इन्क्वायरी करेल, इन्क्वायरी रिपोर्ट आणेल, मग 2/3 पास केले तर ठीक, नाही केलं तर इम्पिचमेंट प्रोसेस कॅन्सल होईल. आलं लक्षामध्ये? सो वाईस वर्सा आहे. जो पहिला मांडेल, कळलं, तो त्याच्याकडनं बिल पास करून दुसऱ्या हाऊस मध्ये पाठवेल आणि दुसरा हाऊस काय करेल? त्याची इन्क्वायरी करेल आणि परत 2/3 पास करेल. हे क्लिअर झालं? तर दोन्हीला 14 डेज टाइम आहे. 14 डेज मध्ये सगळं करत इन्व्हेस्टिगेशन. नाही 14 डेज नाही, नोटीस 14 दिवसात जाते त्याला. 14 डेजचा टाइम नाहीये, इन्व्हेस्टिगेशनचा टाइम नाहीये. देयर इज नो टाइम लिमिट. कळलं तुम्हाला? त्याला 14 दिवस प्रोसेस चालू व्हायच्या अगोदर 14 दिवस आधी त्याला नोटीस जाते. कळलं? ओके.
हा, तर 14 दिवसाची म्हणजे 14 दिवसात काम संपवायचं नाहीये. 14 दिवस अगोदर त्याला नोटीस जाते की समजा मला प्रोसेस आज मी प्रस्ताव स्वीकारला, तर आता मी त्याला नोटीस पाठवणार आणि त्याच्या 14 दिवसानंतर पुढची प्रोसेस चालू होणार. कळलं? मग तोपर्यंत राष्ट्रपती अधिकारावरती नसतो जोपर्यंत पूर्ण हा, भेटत नाही नाही, तोपर्यंत. पूर्ण प्रोसेस होईपर्यंत राष्ट्रपतीला काही करता येत नाही इम्पिचमेंट प्रोसेस मध्ये. कळलं? कळलं? कोण करतं तिथे काम? मग व्हाईस प्रेसिडेंट करतो. ठीक आहे. आणि व्हाईस प्रेसिडेंट नसेल, व्हाईस प्रेसिडेंट बोला मी आजारी, मला कोरोना झालाय, मग सुप्रीम कोर्टचा जज करतो. सिनियर म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, तो पण बोला मला पण कोरोना झालाय, तर मग जो सिनियर मोस्ट जज असेल तो राष्ट्रपती म्हणून काम करतो. कळलं का? असं आहे. ह्याच्यात काय डाऊट आहे? इम्पिचमेंट प्रोसेस मध्ये काय डाऊट आहे का सांगा मला. नो सर. नक्की ना? येस सर. बर, ठीक आहे. प्रश्न सोडवा म्हणजे तुम्हाला बरोबर कळणार, तुम्हाला कळलं की नाही कळलं. ठीक आहे. हा. जोपर्यंत तुम्ही कन्फ्युज नाही होत ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून तुम्हाला पॉलिटी जर तुम्ही किती रीड करा रे, तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंट तुम्ही 1 वर्षांनी सेम पुस्तक वाचलं ना तरी तुम्हाला अर्थ वेगळे कळतील. त्या वेळेला जे काही घडतं त्याच्यानुसार अर्थ कळतील. त्याच्यामुळे मॅक्सिमम प्रश्न सोडवणं अत्यंत गरजेचं आहे पॉलिटीला. कारण तुम्ही जेवढं सोडवणार, जेवढे तुम्ही कन्फ्युज होणार, तेवढं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार. इज अ क्लिअर? हा, आता तुम्हाला एक सांगतो की प्रेसिडेंट कडे आपल्या देशामध्ये प्रेसिडेंटशिपला कसं केलं जातं. आपल्या देशामध्ये जर प्रेसिडेंटची जी सीट असते ना, ही कधी व्हॅकंट ठेवली जात नाही. 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक असतं व्हॅकंट असणं, एक असतं व्हॅकंट असणं. ठीक आहे. आणि दुसरं असतं अब्सेंट असणं. काय फरक आहे व्हॅकंट आणि अब्सेंट मध्ये? काय फरक आहे? डिफरन्स सांगा मला व्हॅकंट आणि अब्सेंटचा. वॅकंट. हा, बोल. व्हॅकंट म्हणजे काय? रिकामी. म्हणजे तिथे राष्ट्रपती नावाचा माणूस नाहीये, त्याची नियुक्ती झालेली नाहीये. बरोबर आहे ना? जागा खाली असणे. काय असणे? जागा खाली असणे. आणि अब्सेंट म्हणजे काय? मे बी Absent म्हणजे काय? प्रेसिडेंट सिक असेल. अनुपस्थिती. हा, गैरहजर असणे. म्हणजे तो आहे पण आता ह्या पदावरती, म्हणजे आता हे काम करायला तो नाहीये. बरोबर आहे ना? सो लक्षात ठेवा, भारतामध्ये कधी पण आपल्याकडे व्हॅकंट जी सीट असते ही प्रेसिडेंट शिवाय कोणी भरू शकत नाही. कळलं? म्हणजे आपल्याकडे लक्षात ठेवा कसं असतं. अमेरिकेमध्ये वेगळं आहे, आपल्याकडे वेगळं आहे. आपल्याकडे जर प्रेसिडेंट, आपल्याकडे जर आता अमेरिकेत सांगतो, अमेरिकेत पहिला अमेरिकेचे केस समजून घेऊ. अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट जर मेला किंवा प्रेसिडेंटनी जर मध्ये रेजिग्नेशन केलं किंवा प्रेसिडेंट जर मध्ये वेळा झाला आणि त्याला पद सोडावं लागलं किंवा आजारी पडला त्याला पद सोडावं लागलं, तर त्यांच्याकडे इलेक्शन नाही होत. त्यांच्याकडे प्रेसिडेंटचा कालावधी त्यांच्याकडे किती आहे? 4 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 4 years. 4 इयर्स आहे. त्यांचा जो व्हाईस प्रेसिडेंट असतो ना, व्हाईस प्रेसिडेंट, तो व्हाईस प्रेसिडेंट डायरेक्ट शपथ घेतो आणि प्रेसिडेंट बनतो. व्हाईस प्रेसिडेंट काय म्हणतो? डायरेक्ट प्रेसिडेंट म्हणून काम करतो. ठीक आहे. सो 4 वर्ष परत इलेक्शन होत नाही. इलेक्शन 4 वर्षांनीच होणार त्यांच्याकडे. ठीक आहे. व्हाईस प्रेसिडेंट बिकम अ प्रेसिडेंट. समजा व्हाईस प्रेसिडेंट पण नसेल त्या जागेवरती, तर त्यांचा हे असतं स्टाफ ऑफ द मिलिटरी, असं एक त्यांच्याकडे चीफ ऑफ द स्टाफ असतो. त्यांच्याकडे एक पद असतं त्यांच्याकडे. मला आता आठवत नाहीये, मी चुकीचं लिहितोय, पण असं काहीतरी असतो एक. तो डायरेक्टली काय म्हणतो? प्रेसिडेंट म्हणतो. सो प्रेसिडेंट पदासाठी जागा रिक्त झाली तर ती डायरेक्टली कोण भरून काढतो? दुसरा जो असतो व्हाईस प्रेसिडेंट बिकम अ प्रेसिडेंट. और तो पण नसेल तर चीफ ऑफ द स्टाफ बिकम अ प्रेसिडेंट. ते पण नसतील तर सुप्रीम कोर्टाचे जज असतो त्यांच्या देशातला प्रमुख, जो चीफ जस्टिस असतो, तो चीफ जस्टिस काय म्हणतो? प्रेसिडेंट म्हणतो. शपथ घेतो आणि प्रेसिडेंट म्हणतो. लक्षामध्ये, ही अमेरिकन पद्धत आहे. 4 वर्ष कंप्लीट झाल्यावरच, मग ते 3-3.5 वर्ष असू दे, नाही तर पहिल्या वर्षी गचकू दे, नाही तर मग 2 वर्षात गचकू, पुढे 4 वर्षांनीच इलेक्शन लागणार. क्लिअर? क्लिअर? असं आहे. त्याच्यानंतर भारतात तसं नसतं. भारतामध्ये फक्त अब्सेंटलाच होतो, व्हॅकंटला कधीही पद भरून निघत नाही. म्हणजे आपल्याकडे प्रेसिडेंटचं जर पद भरायचं असेल तर तुम्हाला इलेक्शनच घ्यावं लागतं. व्हाईस प्रेसिडेंट कधीही प्रेसिडेंट बनत नाही. आन्सर डाऊन लिहून घ्या. काय लिहून घ्या? व्हाईस प्रेसिडेंट कधीही प्रेसिडेंट बनत नाही. कळलं? तो फक्त काय करतो? इंडियामध्ये ना सर? हा, इंडियामध्ये प्रेसिडेंट कधीही, व्हाईस प्रेसिडेंट कधीही प्रेसिडेंट बनत नाही. कळलं? सो व्हॅकन्सीच्या वेळेला नाही.
मग आपल्याकडे काय होतं, जेव्हा प्रेसिडेंट ऍबसेंट असतो, काय असतो, प्रेसिडेंट ज्या वेळेला अब्सेंट असतो आणि व्हॅकंट असतो, दोन्ही वेळेला बघूया आपण. पहिल्यांदा बघूया ऍबसेंट कंडिशन मध्ये. जेव्हा प्रेसिडेंट ऍबसेंट आहे, मग तो आजारी असेल किंवा जगाच्या कुठल्या तरी दौऱ्यावर गेला असेल, त्यावेळेला व्हाईस प्रेसिडेंट काय करतो, व्हाईस प्रेसिडेंट हा प्रेसिडेंटच्या पदावर जाऊन बसतो. लक्षामध्ये. पण तो व्हाईस प्रेसिडेंट असतो, तो प्रेसिडेंट म्हणून काम करतो, त्याला प्रेसिडेंट म्हणून तो कंटिन्यू करू शकतो का, नाही. लक्षामध्ये नाही करू शकत. ठीक आहे. म्हणजे समजा क्रिकेटच्या ग्राउंडवरती कॅप्टन आहे, व्हाईस कॅप्टन आहे, कॅप्टनला बॉल लागला म्हणून कॅप्टन इंजर्ड झालाय, त्यावेळेला व्हाईस कॅप्टन कॅप्टनचं पद सांभाळतो, कॅप्टन बनत नाही. क्लिअर एव्हरीवन? Yes, sir. हा, ठीक आहे. असं होतं. म्हणजे आपल्याकडे असं आहे. ठीक आहे. आणि प्रेसिडेंट परत आला की व्हाईस प्रेसिडेंट परत त्याच्या खाली जाऊन बसतो. मग तो आजारपणातून उठला असेल किंवा लग्नाला गेला असेल किंवा बाहेर जगाच्या दौऱ्यावर गेला असेल, तर अशा वेळेला तो भारतात परत आला आणि तेव्हा तो त्याच्या पोझिशनवर जाऊन बसतो, तेव्हा व्हाईस प्रेसिडेंट गपचूप खाली येऊन बसतो. इज इट क्लिअर एव्हरीवन? ठीक आहे. आणि व्हाईस प्रेसिडेंटच्या खाली समजा व्हाईस प्रेसिडेंट पण नसेल, त्यावेळेला काहीतरी झालं, ते दोघं पण फिरायला गेले, दोघंही आजारी पडले, जे काय असेल, त्यावेळेला आपल्याकडे कोण करतो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. Chief Justice. आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया पण नसेल तर मग कोण असतो, सिनियर मोस्ट जज. Senior. आणि तो कोणतरी सिनियर असणारच ना, सिनियर मोस्ट जज. पण कुठला, हायकोर्टाचा, सुप्रीम कोर्टाचा, सुप्रीम कोर्टातला. सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. असं हे झालं अब्सेंट मध्ये. आता व्हॅकंट मध्ये बघूया. व्हॅकंट मध्ये काय होतं, समजा प्रेसिडेंट आहे आणि प्रेसिडेंटला काहीतरी झालं, कोरोना झाला, काही झालं आणि ही गॉन, किंवा वेडा झाला आणि त्याने राजीनामा दिला, किंवा तो दिवाळखोर ठरला, राजीनामा दिला, किंवा इम्पिचमेंट झाली, कुठलं तरी पदाने काय झालंय, ते व्हॅकंट झालंय. काय झालंय, पोझिशन व्हॅकंट झाली. सो व्हॅकंटच्या वेळेला पण सेम होतं की व्हाईस प्रेसिडेंट बिकम अ प्रेसिडेंट. व्हाईस प्रेसिडेंट प्रेसिडेंट म्हणून काम करतो. ठीक आहे. किती महिन्यासाठी, फक्त 6 महिन्यासाठी. किती महिन्यासाठी, फॉर द 6 मंथ. पण व्हाईस प्रेसिडेंट कधीही प्रेसिडेंट बनत नाही, तो इथे व्हाईस प्रेसिडेंट म्हणूनच काम करतो, म्हणजे प्रेसिडेंट म्हणून काम करतो, तो प्रेसिडेंट म्हणून कंटिन्यू करू शकत नाही. या 6 महिन्यामध्ये काय करावं लागतं, प्रेसिडेंटसाठी न्यू इलेक्शन घ्यावं लागतं. काय करावं लागतं, न्यू इलेक्शन घ्यावं लागतं आणि नवीन प्रेसिडेंट आणून चिटकावा लागतो इथे. कळलं तुम्हाला? ठीक आहे. आपल्याकडे अमेरिकेसारखं पोझिशन व्हॅकंट असेल तर प्रेसिडेंटच्या जागेवर व्हाईस प्रेसिडेंट किंवा खालचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया बसू शकत नाही. कळलं? 6 महिन्यापर्यंत ती जागा कोणतरी ऑफिस मध्ये जाऊन काम करतं. सो व्हाईस प्रेसिडेंट बिकम अ प्रेसिडेंट. आणि अशा वेळेला व्हाईस प्रेसिडेंटला प्रेसिडेंटच्या सगळ्या पॉवर्स असतात. कळलं? सेम ऍज इट इज तो पॉवर युज करतो, पण तो प्रेसिडेंट म्हणून नसतो. कळलं? तो काय असतं, व्हाईस प्रेसिडेंट ऍज अ प्रेसिडेंट असं असतं ते. काय सर असतं? सर बोल. असं झालंय का आपल्या इथे कधी? खूप वेळा होतं. खूप वेळा होतो. ठीक आहे. पण प्रेसिडेंटला, हा बोल. हाऊसने जर व्हाईस प्रेसिडेंटचं नाव सजेस्ट केलं तर प्रेसिडेंटसाठी, मग व्हाईस प्रेसिडेंटला तिथे राहता येत नाही. मग व्हाईस प्रेसिडेंटला राजीनामा द्यावा लागतो. पहिल्यांदा राजीनामा द्यावा लागतो व्हाईस प्रेसिडेंटला. कळलं? मग तिथे चीफ जस्टिस ऑफ इंडिया काम करेल असं. सो आपल्याकडे खूप सारे आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की भारतातले किती व्हाईस प्रेसिडेंट पुढे प्रेसिडेंट बनले. कळलं? ऍट अ टाइम दोन्ही ड्युटी नाही करू शकत. नाही नाही नाही. आणि मेन कसं आहे, लाभाचं पद नाही घेऊ शकत ना तो. अच्छा. तर तुला राजीनामा द्यावा लागतो. पण सर हा बोल. सर पण आता जर का प्रेसिडेंट ऍबसेंट असेल, मग जेव्हा व्हाईस प्रेसिडेंट ऍज अ प्रेसिडेंट वर्क करतो, पण तो प्रेसिडेंट नसतो, मग त्यावेळी तो व्हाईस प्रेसिडेंटचं पण काम करतो आणि प्रेसिडेंटचं पण काम पण तो करतो. व्हाईस प्रेसिडेंटला काम नाहीच आहे ना. आता माझा नेक्स्ट चॅप्टर व्हाईस प्रेसिडेंटच आहे, तुम्ही आता कंटिन्यू करणार आहे. पण व्हाईस प्रेसिडेंटला कुठे काय काम असतं आपल्याकडे. व्हाईस प्रेसिडेंट हे जे पद आहे ना, ठीक आहे, हे कसं बनवलंय म्हणून सांगतो तुम्हाला. आता आपण चालू करू व्हाईस प्रेसिडेंट. आहे आपल्याकडे वेळ आहे का? Yes, sir. आहे, सगळ्यांना वेळ आहे ना? सर पण व्हाईस प्रेसिडेंट राज्यसभेचा स्पीकर असतो ना. हा, मग आता व्हाईस प्रेसिडेंट कडे द्यायचं आपल्याला, कारण विचारतात. सो आता प्रेसिडेंट नेक्स्ट चॅप्टर माझा व्हाईस प्रेसिडेंटच आहे, म्हणून मी असं कंटिन्यू केलंय. तो जाऊया आपण व्हाईस प्रेसिडेंट कडे. Yes. काही नाही ना, प्रॉब्लेम नाहीये ना? नो सर. ठीक आहे. ठीक आहे. बर, आता आपण जाऊया व्हाईस प्रेसिडेंट कडे. आपल्याला किती जागा आहे, पहिल्यांदा कुठे जागा बघूया, ना तर मी चुकतो प्रत्येक वेळेला. तर हे असं काय लिहिलं मी, फारच गणलो.
ठीक आहे, मी नवीन पेज काढू का? हे मी सेव्ह करतो, एक मिनिट. छोटा चॅप्टर आहे व्हाईस प्रेसिडेंट, पण कंपॅरिझनने अभ्यास करावा लागतो आपल्याला. पहिल्यांदा लक्षात ठेवा, आपल्याकडे व्हाईस प्रेसिडेंट हे पद हे व्हाईस कॅप्टन सारखं आहे, की प्रेसिडेंट तो फक्त फिलअप आहे. काय आहे? फिलिंग करण्यासाठी, फिलिंग. कळलं? आता बघू आपण व्हाईस प्रेसिडेंटचं पद काय असतं आणि कुठे असतो व्हाईस प्रेसिडेंट. ठीक आहे, बर. आता आपल्याकडे बेसिकली बघायला गेलं तर लेजिस्लेचर जर बघितलं आपण, म्हणजे कुठलीही जर प्रोसेस बघितली तर ती अशी आहे: प्रेसिडेंट, सेकंड व्हाईस प्रेसिडेंट, आणि त्याच्या खाली ही प्रोसेस ही चालू होते. बरोबर आहे? काय काय? पार्लमेंट, एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय गव्हर्नमेंट, आणि ज्युडिशियरी अशी ही चालू होते. बरोबर आहे? म्हणजे एक्झिक्युटिव्ह कशाने बनते? एक्झिक्युटिव्ह कशाने बनते? प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि भारत सरकार मिळून काय बनते? एक्झिक्युटिव्ह बनते. ठीक आहे. पार्लमेंट कशी बनते? प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि मिळून पार्लमेंट बनते. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्युडिशियरी पण कशी बनते? प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि हे अशी म्हणते ज्युडिशियरी बनते. बरोबर आहे? पण व्हाईस प्रेसिडेंटचं जे काम आहे ते कशासाठी दिलेलं आहे? सो व्हाईस प्रेसिडेंटचं पहिलं काम आहे की प्रेसिडेंट अब्सेंट असताना किंवा वॅकंट असताना त्याची पद रिकामं राहता कामा नये. आलं लक्षामध्ये? सो व्हाईस प्रेसिडेंट पदाचं पहिलं काम काय आहे की राष्ट्रपतीचं पद कधीही रिकामा राहता कामा नये. राष्ट्रपतीचे पद कधीच रिकामा राहता कामा नये, हे त्याचं मेन काम आहे. बरोबर आहे? ठीक आहे, असं आहे ते. ठीक आहे, म्हणजे मग तो ऍबसेंट असू दे किंवा ते वॅकंट असू दे. ठीक आहे, त्याची जी सीट आहे ती कधी, म्हणजे भारताचा राष्ट्रपती, म्हणजे राष्ट्रपती हे जे पद आहे, कळलं? हे जे पद आहे राष्ट्रपती नावाचं, ही जी चेअर आहे ही चेअर कधी खाली नसता कामा नये, कारण सगळी कामं अडकतील ना. कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक बारीक बारीक गोष्टी कोणाच्या नावाने होतात? राष्ट्रपतीच्या नावाने होतात. बरोबर? आणि राष्ट्रपती बोला मी 3-4 महिने नाहीये किंवा मी 15 दिवस तरी नाहीये, सुट्टीवर चाललोय किंवा मी भारत जगाच्या दौऱ्यावर चाललोय. मग जर तो राष्ट्रपती समजा कामासाठी जगाच्या दौऱ्यावर जरी गेला तरी इकडे सिग्नेचर कोण करणार? मग राष्ट्रपतीच्या त्याला तिकडे थोडी पाठवणार आपण सगळ्या गोष्टी, नाही ना. मग इकडे कोणतरी पाहिजे. मग राष्ट्रपती जेव्हा अब्सेंट असेल आत्ता देशामध्ये, तेव्हा त्या पदावरती कोण बसणार? कोणतरी बसायला पाहिजे ना. म्हणून व्हाईस प्रेसिडेंट हे दिलेलं आहे. इज दॅट क्लिअर? सो याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? फक्त फिलर. काय म्हणून आहे तो? फक्त फिलर. कळलं? तो इम्पॉर्टंटली फिलिंगचं काम करतो की हे पद कधी रिकामा राहता कामा नये. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर एव्हरीवन? ठीक आहे सर. हा, आता दुसरं काम काय? मग मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट वाक्य सांगणार. हे झालं पहिलं. आता दुसरं काय दिलेलं आहे त्याला? दुसरी जागा काय दिलेली आहे की जेव्हा प्रेसिडेंट आपला इथे असतो तेव्हा प्रेसिडेंट नंतर आपल्याकडे 2 हाऊस आहेत, एक लोकसभा, एक राज्यसभा. बरोबर आहे? व्हाईस प्रेसिडेंट जो असतो ना, व्हाईस प्रेसिडेंट, ठीक आहे, सो हे जे हाऊस असतं ह्याचा एक स्पीकर असतो. ऑब्व्हियसली स्पीकरला मग डेप्युटी स्पीकर पण असतो, पण एक स्पीकर असतो. या स्पीकरचं इलेक्शन कसं होतं ते आपल्याला पुढच्या ह्याच्यात बघायचंय. पण हा जो स्पीकर असतो हा मेंबर मधूनच, हे जे मेंबर येतात तसे हे मेंबर प्राईम मिनिस्टर निवडून देतात, तसेच हे मेंबर कोणा निवडून देतात? या स्पीकरला, लोकसभा स्पीकरला निवडून देतात. ठीक आहे, जो एकदम असा हुशार माणूस असेल किंवा सगळ्यांना आवडत असेल, भले कुठल्याही पक्षातला असू दे, त्याला इथे निवडून देतात. ठीक आहे, स्पीकर म्हणून. ठीक आहे, सो लोकसभेचा लोकसभा हाऊसचा मेन माणूस कोण असतो? लोकसभा स्पीकर. ठीक आहे, आणि डेप्युटी स्पीकर असतो तो इथे कुठेतरी असतो. तो हा नसला की डेप्युटी स्पीकर येतो. पण बेसिकली लोकसभेचा हेड कोण असतो? स्पीकर असतो, जो लोकांमधून निवडून येतो, म्हणजे ह्याच्यातून सदस्यांमधून निवडून येतो. राज्यसभेला पण हेड असतो. आता राज्यसभेला पण कोण असतो? राज्यसभेला पण एक इथे लागतो स्पीकर, ज्याला चेअरमन म्हणतात. लक्षात? लोकसभेच्या ह्याला काय म्हणतात? स्पीकर म्हणतात. तर राज्यसभेचा इथे बसतो त्याला काय म्हणतात? हा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, राज्यसभेच्या ह्याला चेअरमन म्हणतात, लोकसभेच्या ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? स्पीकर म्हणतात. हा, तर मी त्याच्यामध्ये आता एक हे सांगतो की इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात स्पीकर, मराठीमध्ये ह्याला म्हणतात अध्यक्ष,
कळलं? हा. तर राज्यसभेचा जो इथे बसलेला माणूस असतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात चेअरमन आणि मराठीमध्ये म्हणतात त्याला सभापती. ठीक आहे, ह्याच्यामध्ये गल्लत नका करू हा मराठीमध्ये. ठीक आहे. सो राज्यसभेला कधी अध्यक्ष नसतो, राज्यसभेला सभापती असतो. इंग्लिशमध्ये राज्यसभेला चेअरमन असतो, लोकसभेला स्पीकर असतो आणि मराठीमध्ये लोकसभेला काय असतो? अध्यक्ष असतो. हे कळलं तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर कट? येस हा, कोणी काही sir. विसरणार नाही. हा, इम्पॉर्टंट. हा, बरं. आता पुढचा पॉईंट लक्षात ठेवा, हा, खूप इम्पॉर्टंट आहे. राज्यसभेला आता राज्यसभेचा जो चेअरमन असतो, राज्यसभेचा चेअरमन हा व्हाईस प्रेसिडेंट असतो. कळलं? ह्याला म्हणतात पदसिद्ध अध्यक्ष. काय म्हणतात त्याला? मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? पदसिद्ध अध्यक्ष. पदसिद्ध अध्यक्षाचा अर्थ काय आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? इंग्लिशमध्ये काय शब्द आहे त्याला माहिती आहे तुम्हाला? काय शब्द आहे इंग्लिशमध्ये? त्याचा काय शब्द आहे? बोला. एक्स ऑफिसो. काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये? काय म्हणतात त्याला? एक्स ऑफिसो प्रेसिडेंट. ठीक आहे, ओके. आता ह्याचा अर्थ काय असतो? पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे काय? तर व्हाईस प्रेसिडेंटला इथे चेअरमन म्हणून येण्यासाठी निवडून यावं लागत नाही. तसं लोकसभेचा अध्यक्षाला काय करतो, इथे जो कोणी अध्यक्ष म्हणून बसतो त्या तो जो सदस्य असतो तो सदस्य ह्यांच्यामधून निवडून येतो आणि इथे बसतो. बरोबर आहे ना? सो लोकसभेचा स्पीकर हे जे पद आहे हे इलेक्टेड आहे. काय आहे हे? काय बाळांनो? हे इलेक्टेड आहे. इलेक्टेड म्हणजे काय की कोणाला तरी उभं करावं लागतं आणि ही लोक त्याला निवडून देतात आणि इथे बसवतात. राज्यसभेचं हे पद असं नसतं. जो कोणी व्हाईस प्रेसिडेंट असेल तो इथे बसणार. म्हणजे इथे इलेक्शन घ्यावं लागतं का मेंबर्सला? कोण नाही. बसणार? नाही. जो कोणी व्हाईस प्रेसिडेंट असेल तो ऑटोमॅटिकली चेअरमन म्हणूनच बसणार. आलं लक्षामध्ये? इथे ठरवावा लागतो, इथे ठरवावं लागत नाही. इथे कोणाला ठरवावा लागतो? फक्त डेप्युटी चेअरमन असतो तर. डेप्युटी चेअरमन जे आहे ते इलेक्टेड असतं, पण चेअरमन कोण असतो? व्हाईस प्रेसिडेंट हा एक्स ऑफिस असतो. म्हणजे काय? ठरलेला असतो तो, त्याला कोणी काढू नाही शकत. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर एव्हरीवन? येस सर, येस. हा. सो याचा सिंपल अर्थ बरोबर आहे. मग आता इथे बसल्यावर त्यांनी काम काय करायचं? म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट जेव्हा इथे बसतो तेव्हा त्याचं काम काय असतं? ऍज अ चेअरमन. बरोबर आहे ना? करेक्ट आहे का रॉंग आहे? करेक्ट. हा. सो ह्याचा सिंपल अर्थ असा आहे की व्हाईस प्रेसिडेंटला स्वतःला काही काम नाहीये. कळतंय का तुम्हाला? व्हाईस प्रेसिडेंटला स्वतःला म्हणजे ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट, ऍज अ व्हीपी याला कोणतंच काम नाहीये. आता कोणतंच काम नाही म्हणून कोणती अधिकार नाहीत आणि कोणत्याच जबाबदाऱ्या पण नाहीये. कळलं? सो ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट त्याला काहीही काम नाहीये, काहीही अधिकार नाहीत, काही जबाबदाऱ्या नाहीये. सो देर इज नो स्पेशल पॉवर अँड रिस्पॉन्सिबिलिटी टू द व्हाईस प्रेसिडेंट अँड देर इज नो एनी स्पेसिफिक ड्युटी टू द व्हाईस प्रेसिडेंट. सो दॅन व्हॉट? व्हाईस प्रेसिडेंटला काय अधिकार आहेत? जेव्हा व्हाईस प्रेसिडेंट पदावरती जाऊन बसतो तेव्हा तो प्रेसिडेंटचं काम करतो, प्रेसिडेंटची ड्युटी करतो, प्रेसिडेंटच्या पॉवर यूज करतो आणि प्रेसिडेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटी तो यूज करतो. करेक्ट आहे? असं आहे. आणि प्रेसिडेंटचं ऑफिस तो यूज करतो. बरोबर आहे. जेव्हा तो चेअरमन म्हणून आणि प्रेसिडेंटच्या जागी नसेल मग त्याला कुठे सांगतात बसायला? कुठे जाऊन बस? घरी नाही, वर्क फ्रॉम होम आहे, तू इथे चेअरमन म्हणून जाऊन बस. सो त्याला काय येतं? राज्यसभा चेअरमन म्हणून त्याचं काम असतं. आणि जेव्हा तो राज्यसभा चेअरमन म्हणून काम करतो त्यावेळेला त्याला काय पॉवर असतात? त्याला काय पॉवर मिळतात? राज्यसभेच्या चेअरमनची ज्या ड्युटी दिलेल्या आहेत संविधानाने ते त्याला करायला लागतात. ऍज अ चेअरमनची ड्युटी जी आहे ती ड्युटी करायला लागते. चेअरमनला ज्या पॉवर असतात त्या पॉवर मिळतात. चेअरमनच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या त्याला कराव्या लागतात की आणि चेअरमनचं जे ऑफिस आहे ते त्याला मिळतं. बरोबर आहे. म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट हे आपल्याकडे पद जरी असलं तरी ह्याच्यासाठी कुठलंही ऑफिस नाहीये किंवा ह्याच्यासाठी कुठलीही स्पेसिफिक ड्युटी ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नाहीये किंवा त्याला कुठलंही पॉवर, त्याच्यामुळे त्याला स्पेशली व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्याच्याकडे काहीच पॉवर नाहीयेत किंवा काही रिस्पॉन्सिबिलिटी पण नाहीये. त्याचं काय काम आहे की गरज पडली तर तो फिलर आहे प्रेसिडेंटचा. सो गरज पडली तर इथे बसायचं आणि इथे गरज नसेल तर इथे जाऊन बसायचं. दॅट्स इट. इज दॅट क्लिअर? Yes, sir. काय Yes, डाऊट? sir.
नाही, कळलं. त्याच्यामुळे व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे काही लोक म्हणतात की सर व्हाईस प्रेसिडेंट पद रिक्त झालं तर मग त्या जागी कोण बसणार? त्या जागी कोणाला बसायचीच गरज नाही पडत, कारण प्रेसिडेंटच्या जागी बसतो आणि चेअरमनच्या जागी जर व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे असं जर केस झाली की व्हाईस प्रेसिडेंट मधल्या मध्ये गतकला तर काय करायचं? मग प्रेसिडेंट जागी प्रेसिडेंट बसलाच आहे ना, आणि चेअरमनच्या जागी कोण येणार? व्हाईस चेअरमन येणार. कळलं? डेप्युटी चेअरमन येणार ना. डेप्युटी चेअरमन बसणार, म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट फील्ड लगेच भरायला काय घाई आहे का? काय घाई नाहीये, कारण त्याला स्पेशली असं काहीच नाहीये, तो स्वतः फिलर आहे. म्हणजे टीम मध्ये उपकॅप्टन नाहीये म्हणून काय बिघडतं काय? व्हाईस कॅप्टन नसेल तर काय नाही बिघडणार, कॅप्टन आहे ना. ठीक आहे, असं आहे ते. इज अ क्लिअर? हा, ठीक आहे. पण आपण जर रँक वाईज बघितलं तर हा सेकंड हायएस्ट ऑफिसर इंडियातलं. फर्स्ट हायएस्ट ऑफिस कुठला आहे? फर्स्ट ऑफिस कुठलं? प्रेसिडेंट. आणि व्हाईस प्रेसिडेंट काय? सेकंड ऑफिस आहे. सेकंड हायएस्ट ऑफिस काय? व्हाईस प्रेसिडेंट. क्लिअर झालं? कळलं? म्हणजे तो नॉमिनली तो सगळीकडे येतोच. म्हणजे तुमची सरकार कसं बनतं, एक्झिक्युटिव्ह कसं बनतं? तर प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, एक्झिक्युटिव्ह, कळलं, आणि अजून एक असतो अटॉर्नी जनरल. सो अटॉर्नी जनरल असे मिळून तुमच्याकडे एक्झिक्युशन बनतं, एक्झिक्युटिव्ह बॉडी बनते तुमच्याकडे. ठीक आहे. सो हा सेकंड हायएस्ट ऑफिस आहेच इम्पॉर्टंट. क्लिअर? ह्याच्यात काही डाऊट नाही ना? बर. हा, चला आता पुढे जाऊया आपण की आता जाऊया इलेक्शन कडे. याचं इलेक्शन सोपं आहे. ठीक आहे, याचं इलेक्शन बघूया आपण. पण पहिली गोष्ट, ह्याच्या इलेक्शन मध्ये विधानसभा नाही. इलेक्शन कोणाचं? व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन. व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनला फक्त संसद असते. काय असते? पार्लमेंट. फक्त संसद. कळलं? पण दोन्ही सभागृह, बोथ हाऊसेस. कळलं? बोथ हाऊसेस. क्लिअर? ठीक आहे. लोकसभा, राज्यसभा प्लस नॉमिनेटेड अँड इलेक्टेड बोथ. नॉमिनेटेड प्लस इलेक्टेड. काय डाऊट आहे? काय डाऊट आहे? नो सर. क्लिअर. सो हे लक्षात ठेवा, प्रेसिडेंटला असं नव्हतं ना. प्रेसिडेंटला सगळे होते. व्हाईस प्रेसिडेंट लक्षात ठेवा, इलेक्शनला लोकसभा, राज्यसभा दोन्ही, फक्त दोनच आहेत, दोन्ही हाऊसच आहेत. नो विधानसभा, नो एमएलए, ओनली एमपीज. कळलं? याचा अर्थ काय? ऑल एमपी ओनली. बरोबर आहे? ठीक आहे. आता ठीक आहे, आता ह्याच्या बाकीची सिस्टम सेम आहे. लाईक बाकी सिस्टम कशी सेम आहे ह्याला ते बघू आपण. सो आपण काय म्हटलं, सिस्टमचं नाव काय? सेम कशी आहे? ह्याला पण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन. ह्याला पण काय करतात? प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन. पुढे काय हो? बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल, बाय सिंगल ट्रान्सफरेबल वोट, है ना? करेक्ट आहे ना? सिंगल ट्रान्सफरेबल. राष्ट्रपतीला वापरली तीच. आता मला सांगा, पहिल्यांदा बघू आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन. आता प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन साठी पुन्हा ते सगळं राष्ट्रपतीच्या वेळेला केलं तेवढं करायची गरज आहे का? नाही. का नाही करायची गरज आहे? कारण राष्ट्रपतीच्या इलेक्शनच्या वेळेला आपल्याला एलईडी काय मिळालेली आहे? एमपी ची व्हॅल्यू मिळालेली आहे. बरोबर आहे ना? मिळाली की नाही? हो सर. सो प्रेसिडेंटच्या इलेक्शनच्या वेळेला जे आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे लास्ट, त्या प्रेसिडेंटच्या इलेक्शनच्या वेळेला, प्रेसिडेंट इलेक्शनच्या टायमाला जी एमपी ची व्हॅल्यू मिळाली आहे तीच वापरायची आहे ना आपल्याला फक्त. कळलं? फक्त तेव्हा इलेक्टेड लोकांना वापरलेली, आता काय करायला लागेल? तीच व्हॅल्यू नॉमिनेटेड लोकांना द्यावी लागेल. ठीक आहे. म्हणजे समजा एका एक्झाम्पल म्हणून राष्ट्रपतीच्या इलेक्शनला एमपी ची व्हॅल्यू ही समजा 10,000 असेल, एवढी असेल. 10,000 नको ना, 1000.
नको 125 असेल, एका एमपीची व्हॅल्यू काय असेल 125 किंवा 1250 अशी असेल. आणि नॉमिनेटेड आणि सगळे मिळून लोकसभेमध्ये 554 मेंबर आहेत. सॉरी, लोकसभेमध्ये 545 मेंबर्स आहेत आता, आणि 250 राज्यसभेत आहेत. दोन्ही मिळून किती झाले? 59795. सो 795 एमपीज ची प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे? 1250. इज अ क्लिअर? ही इच एमपी व्हॅल्यू ही ही काढली का परत कॅल्क्युलेट केली का आपण? ही परत कॅल्क्युलेट नाही केली आहे. कोणानुसार कॅल्क्युलेट केली की लास्ट प्रेसिडेंट इलेक्शनच्या वेळेला जी एमपीची व्हॅल्यू होती ती आपण पकडली आहे. इज अ क्लिअर? हे कळलं का? हो सर. ठीक आहे. हा, तीच व्हॅल्यू वापरली. सो प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा निकाल तर लागला. आता सिंगल ट्रान्सफरेबल वोट. सिंगल ट्रान्सफर वोट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ए ची बी ला, म्हणजे ए 4 जण उभे राहिले तर एक जण रिजेक्ट होईल, त्याची व्हॅल्यू काय होणार? दुसरीकडे फिरणार. सांगितलं ना प्रेसिडेंटच्या इलेक्शनला? हो सर. हा, सो तीच कळलं ना, ते व्हॅल्यू फिरणार. जो लास्ट राहील त्याला सगळी मिळणार. फक्त इथे एवढाच डिफरन्स आहे की प्रेसिडेंटच्या इलेक्शनला सेम ॲज प्रेसिडेंट लिहितो इथे, सेम ॲज प्रेसिडेंट इलेक्शन. ओके. फक्त जे कोणी उभे राहणार आहेत, नॉमिनी उभे राहणार आहेत, जे कोणी नॉमिनीज उभे राहणार आहेत, ठीक आहे, त्यांना काय करावं लागेल? त्यांना काय करावं लागतं? नॉमिनेशन. जे कोणी नॉमिनेशन्स वाले लोक आहेत, तिकडे किती लोकांचा पाठिंबा लागत होता? 50-50 ना? हा, इथे किती लागतील? इथे 20+20 लागतील. सो टोटल 40 लोकांचा पहिल्यांदा पाठिंबा लागेल. किती लोकांचा? याला काय म्हणतो आपण? प्रपोजल. हे प्रपोजर. आणि हे किती आहेत? हे कायला काय म्हणतात? सेकंडर्स. बरोबर आहे. राष्ट्रपतीला इथे किती होतं? 50 आणि 50 होतं. इथे किती आहे? 20 आणि 20 आहे. एवढं लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. आणि पैसे सेम भरायचे 15,000. बस. ह्याच्यात काय डाऊट आहे? नो सर. हा. नंतर असं आहे की ह्याच्यातला अजून एक राष्ट्रपती उपराष्ट्रपती डिफरन्स एवढाच बघू शकतो आपण की राष्ट्रपतीला उभं राहायला जी क्वालिफिकेशन पाहिजे, एज ऑफ 35, इंडियन सिटीजन, दिवाळखोर नाही पाहिजे, वेडा नाही पाहिजे, ते सगळं उपराष्ट्रपतीला सेम आहे. काय सेम आहे? एज किती पाहिजे? 35. ते राष्ट्रपतीला पण सेम आहे सगळं. सर 1500 होतं का 15,000? 15,000 15,000. ठीक आहे. सो एज किती आहे? 35 आहे. बरोबर आहे. पण प्रेसिडेंटच्या वेळेला काय सांगितलं होतं आपण की इलेक्टेड म्हणजे एबल टू इलेक्ट इन लोकसभा. ठीक आहे. एक मिनिट जरा. हा, बोल. ओके, सॉरी. ठीक आहे. सो एबल टू इलेक्ट इन लोकसभा. तसं इथे उपराष्ट्रपतीला काय पकडायचं फक्त? व्हाईस प्रेसिडेंटला काय पकडायचं फक्त? इलेक्टेड एबल इन राज्यसभा. हा, इन राज्यसभा. दॅट्स इट. एवढाच काय चेंजेस आहे? काय डाऊट आहे? ह्याच्यात काय डाऊट आहे? बरं. आता आपण डायरेक्ट जाऊया कोणाकडे माहितीये का? डायरेक्ट जाऊया त्याच्या ह्याच्यामध्ये. कशामध्ये? त्याला काढायचं कसं? त्याचं कारण काय सांगा?
याचं कारण काय? हा, आणि दुसरं की प्रेसिडेंट असेल आणि व्हाईस प्रेसिडेंट असेल, यांच्या इलेक्शन डिस्प्यूट कुठे सॉल्व्ह होतात? इलेक्शन सॉरी सुप्रीम कोर्ट. येस, ओनली सुप्रीम कोर्ट. बाकी हे दोन सोडले तर सगळ्यांचे इलेक्शन कमिशन मध्ये, इव्हन प्राईम मिनिस्टर पासून कोणी पण असेल तर इलेक्शन कमिशन. पण प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट असेल तर कुठे? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट. हा, हे सर लक्षात ठेवायचं. आणखी ते व्हाईस प्रेसिडेंट मध्ये पण असं आहे का की नॉमिनेटेड वाले करू शकत ना, लाईक प्रेसिडेंट मध्ये नॉमिनेटेड वाले करू शकत? बघ कुठे होतीस तू मगाशी बाळा? सॉरी माझं स्किप झालं असेल मे बी इंटरनेट इश्यूमुळे. बघ इथे मी लिहिलंय. काय लिहिलंय? कुठे गेलं ते? कुठे लिहिलं? थांब एक मिनिट. इथे काय लिहिलंय मी? नॉमिनेटेड प्लस इलेक्टेड, ऑल एमपी ओनली. ओके सर, ओके सर. ओनली संसदेचेच आहे ना, लिहिलं ना, फक्त संसद, बोथ हाऊस आणि Yes, फक्त हा, आणि सगळे मेंबर, ऑल नॉमिनेटेड ऑलवेज अँड इलेक्टेड ऑल्सो. ओके. ओके सर, थँक्यू. ओके. हा, आता पुढे आता आपण जाऊया त्याचा रिमूव्हल प्रोसेस, कारण त्याला पॉवर मी सांगितली तुम्हाला. त्याला पॉवर असा काहीच नाहीये ना. का नाही पॉवर त्याला? कारण त्याला मी सांगितली पॉवर काय, चेअरमनला बसल्यावर चेअरमनची, प्रेसिडेंटला बसल्यावर जे आपण बघितली ती प्रेसिडेंटचीच आहे ना, आहे का? बरोबर ना? येस. हा, ठीक आहे. चला पुढे जाऊया. ओके. ते असं आहे की इलेक्शन डिस्प्यूट तर मी तुम्हाला सांगितलं. आता याला काढायचं कसं बघू आपण. डिस्क्वालिफिकेशन कसं करायचं त्याला? याला इम्पिचमेंट हा शब्द वापरतात का? नो. हा, इलेक्शन त्याला हे नाही पकडायचा. हा, ठीक आहे. आता ह्याला काढतात कसं बघू आपण. हा, सिंपल आहे. याला ह्याच्यासारखं नाही काढत म्हणा, याला सिंपलच काढतात. बघू आपण कसं काढतात. रिमूव्हल प्रोसेस म्हणूया आपण. काय म्हणूया? शब्द का वापरूया त्याला? रिमूव्हल प्रोसेस. ठीक आहे. क्वालिफिकेशन सांगितलं ना तुम्हाला. एक मिनिट. थोडा आवाज फक्त बस. ठीक आहे. ओके. सो आता व्हाईस प्रेसिडेंटला कसं काढतात? हा, व्हाईस प्रेसिडेंटच्या प्रोसिजरला काय म्हणतो आपण? रिमूव्हल प्रोसेस. ठीक आहे. ह्याला इम्पिचमेंट हा शब्द वापरायचा नाही. ह्याला काय म्हणायचं? फक्त रिमूव्हल प्रोसेस हा शब्द वापरायचा. आता रिमूव्हल प्रोसेस मध्ये फक्त लक्षात ठेवा की ह्याच्या संदर्भामध्ये इम्पिच म्हणजे ह्याची जी काही प्रोसेस आहे, ठीक आहे, ती प्रोसेस राज्यसभामध्ये पास होते. काय होते? कोणाला अधिकार आहे त्याच्या संदर्भात? राज्यसभा. राज्यसभाच का ते नंतर बघू आपण. पहिले लक्षात ठेवा की रिमूव्हल प्रोसेस कुठे चालू होते? राज्यसभेमध्ये फक्त चालू होते. ठीक आहे. काही डाऊट आहे याच्यामध्ये? नो सर. हा, राज्यसभेमध्ये चालू होते. राज्यसभाच काय करते? रिझोल्युशन पास करते. राज्यसभाच काय करते? रिझोल्युशन पास करते की आम्हाला नको आहे म्हणून.
रिझोल्युशन पास करते सिंपल मेजॉरिटीनी. ठीक आहे, रिझोल्युशन पास होतं. रिझोल्युशन पास झाल्यानंतर म्हणजे रिझोल्युशन पास झालं की ते कुठे जातं, लोकसभेत जातं. आणि लोकसभा इन्क्वायरी वगैरे काही करत नाही, लोकसभा सिंपल ती प्रोसेस पास करतं. एवढी सिंपल प्रोसेस आहे त्याची. ठीक आहे, राष्ट्रपती सारखं काही नाही आहे. रिमूव्हल पहिल्यांदा आता परत पाठ करू आपण. रिमूव्हल कोण करू शकतो? फक्त कोण करू शकतो? राज्यसभा. फक्त राज्यसभा. लोकसभेत मांडता येत नाही. कळलं? हा, राज्यसभा मांडल्यानंतर 1/4 वगैरे असं काही करायची गरज आहे का? नाही. No. बरोबर आहे. हा, फॉर्मल प्रोसेस आहे ती. रिझोल्युशन पास झालं मेजॉरिटीनी किती कुठे जातं, लोकसभेत जातं. लोकसभा इन्क्वायरी वगैरे काही करते का? नाही करत. ती काय करते, सिंपल पास करते किंवा फेल करते. आलं लक्षात? काही डाऊट याच्यात? सर व्हाईस प्रेसिडेंटला काय ड्युटी नाही, पॉवर नाही, रिस्पॉन्सिबिलिटी नाही, तर कुठल्या बेसिस वरती ते रिझोल्युशन काढतात? करेक्ट. तो जेव्हा चेअरमन म्हणून काम करेल किंवा जेव्हा तो प्रेसिडेंट म्हणून काम करेल, जर त्यांनी त्या कुठल्याही पदावर असताना अनकॉन्स्टिट्युशनल बिहेवियर केलं तर, अनकॉन्स्टिट्युशनल डिसिजन्स घेतले तर त्यांनी किंवा बिहेवियर केलं तर, कळलं, तर ते करू शकतात. आलं लक्षात? ओके, म्हणजे तो प्रेसिडेंटचं स्वतःहून ऑफिस रिझाईन हँडल पण देऊ करताना. स्वतःहून रिझाईन देऊ शकतो ना, स्वतःहून रिझाईन देऊ शकतो तो. ठीक आहे, ओके, ठीक आहे. ह्याच्यात काय सर डाऊट आहे? प्रेसिडेंटचं ऑफिस हँडल करत असेल तर मग तेव्हा इम्पिचमेंट नाही होणार का? इम्पिचमेंट होणार ना. जर तेव्हा राज्य करत असेल तेव्हा त्याला बोलून घेतील परत, की तू जरा चुकीचे डिसिजन घेतोयस, काढून टाकूया तुला आपण, ये इकडे, असं. तू राष्ट्रपती नाहीयेस, असं. मीन्स प्रेसिडेंटचं जेव्हा तो ऑफिस हँडल करत असेल तेव्हा इम्पिचमेंट होईल, पण जेव्हा तो नाही, राज्यसभेचा इम्पिचमेंट हा चेअरमॅन शब्द असेल. परत इम्पिचमेंट हा शब्द वापरू नको, कारण व्हाईस प्रेसिडेंटला इम्पिचमेंट हा शब्द वापरता येणार नाही. कळलं? तो राष्ट्रपतीच्या पदावर जरी असला तरी तो राष्ट्रपती आहे का? नो, ही इज जस्ट नाही. मग ऍक्टिंग. हा, म्हणजे त्याला इम्पिचमेंट प्रोसेस राहणार नाही. कळलं? इम्पिचमेंट प्रोसेस हा फक्त प्रेसिडेंटला होतं. ठीक आहे, आता समजा उद्या सुप्रीम कोर्टचा जज प्रेसिडेंटच्या पदावर जाऊन बसला, मग त्याला कशा पद्धतीने काढणार? तो चुकीचा वागला तर त्याला इम्पिचमेंट करायची गरजच पडत नाही ना. त्याला परत बोलून घेतील सुप्रीम कोर्टात. आलं लक्षामध्ये? आणि ओके त्याला सर. सुप्रीम कोर्टच्या पद्धतीनेच काढतील. कळलं? आपल्याकडे आताही तसं कधी काढलं नाही आतापर्यंत कोणालाही. ठीक आहे, बरं. आणि नोटीस पण व्हाईस प्रेसिडेंट द्यावी लागते. 14 दिवस आधी नोटीस कॉमन आहे सगळीकडे. काही डाऊट आहे? नाही. किंवा समजा इलेक्शन मध्ये व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये व्हाईस प्रेसिडेंटने चुकीची माहिती दिली असेल आणि तो डिस्प्यूट सुप्रीम कोर्टात गेला असेल, तर सुप्रीम कोर्ट पण सांगेल तू जा म्हणून, डिस्क्वालिफाय. पण डिस्क्वालिफाय असणारी रिमूव्हल प्रोसेस वेगळी आहे ना. कळलं? म्हणजे राष्ट्रपतीचं पद म्हणजे उपराष्ट्रपतीचं किंवा राष्ट्रपतीचं पद कशा पद्धतीने जाऊ शकतं? एक म्हणजे रिमूव्हल प्रोसेसने, राष्ट्रपती संदर्भात इम्पिचमेंट. बरोबर आहे की नाही? जर त्यांच्या डिस्प्यूट जर झाला आणि डिस्प्यूट जर कोर्टात गेला आणि कोर्टाने सांगितलं अरे तुम्ही दिलेली माहिती चुकीची आहे किंवा तुम्ही खोटे मतदार उभे केलेत, असं जर झालं तर त्याला म्हणतो डिस्क्वालिफिकेशन. डिस्क्वालिफिकेशन कोण करू शकतो? फक्त सुप्रीम कोर्ट. नाहीतर मग रेझिग्नेशन. नाहीतर मग काय? रेझिग्नेशन किंवा डेथ, याच पद्धतीने जाऊ शकतात. आणि पाचवं म्हणजे काय? एक्सपायरी. एक्सपायरी म्हणजे काय? कार्यकाळ संपला, एक्सपायरी ऑफ टेन्युअर. याच पद्धतीने हे पद खाली होतं. एक्सपायरी म्हणजे काय? त्याला जो कार्यकाळ आहे 5 वर्षाचा तो संपला. डेथ म्हणजे काय? तो गेला. आणि रेझिग्नेशन म्हणजे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. बरोबर आहे? डिस्क्वालिफाय म्हणजे काय? की त्याची माहिती चुकीची ठरली म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याच्या केसमध्ये सांगितलं की यू आर डिस्क्वालिफाय. ठीक आहे, ऍज पर द रूल यू आर डिस्क्वालिफाय. आणि रिमूव्हल म्हणजे काय? काम करताना जर चुकीचा वागला व्हाईस प्रेसिडेंट तर रिमूव्हल, राष्ट्रपती असेल तर इम्पिचमेंट. काही डाऊट? नो सर. बस एवढंच, ह्याच्या पलीकडे काही नाहीये. हा, आता शपथ फक्त सांगतो मी तुम्हाला. व्हाईस प्रेसिडेंटला ओथ कोण देतो? ओथ म्हणजे शपथ कोण देतो? व्हाईस प्रेसिडेंटला शपथ देतो प्रेसिडेंट. आणि प्रेसिडेंट नसेल तर कोण देतो शपथ? कोण देतो शपथ? प्रेसिडेंट. हा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. बरोबर आहे. प्रेसिडेंटला शपथ कोण देतो? चीफ जस्टिस. हा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि तो नसेल तर सिनियर मोस्ट. ह्याच्या खाली सगळं सिनियर मोस्ट लक्षात ठेवा.
ठीक आहे. आता रेजिग्नेशन देताना व्हाईस प्रेसिडेंट कोणाकडे रेजिग्नेशन देतो? प्रेसिडेंट. प्रेसिडेंटकडे. आणि प्रेसिडेंट कोणाकडे देतो मग रेजिग्नेशन? हा प्रश्न सोडवा. असे अँगल निघतात ना मग गडबड होत आपली. ठीक आहे. कोण कोणाकडे रेजिग्नेशन देतो सांगा मला. प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंटला रेजिग्नेशन देतो कधी पण. चेक करा एकदा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही चेक व्हाईस करू शकता. प्रेसिडेंट पार्लिमेंटला देतो ना? नाही, व्हाईस प्रेसिडेंट प्रेसिडेंट प्रेसिडेंटला देतो. व्हाईस प्रेसिडेंट प्रेसिडेंटला रेजिग्नेशन देतो. रेजिग्नेशन. ठीक आहे. हे कळलं? चेक करू शकता तुम्ही. हे असं काही नाही मी बोललेलो फायनल आहे. तो प्रेसिडेंट माणूस आहे. व्हाईस प्रेसिडेंटलाच देतो ना. हा, एकमेकाला देतात ते. ठीक आहे. चेक करू शकता तुम्ही. मला क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे. बर, काही डाऊट नाहीये तर थांबूया आपण इकडे आता. हो सर. येस, ठीक आहे. उद्या आपण कंटिन्यू करूया आपलं लोकसभा चालू करू. लोकसभा राज्यसभा चालू करू. ह्या 2 हाऊसची आपल्याला काय बघायचे? प्रोसेस बघायचे आहेत आपल्याला. प्रोसेस त्यातल्या इम्पॉर्टंट रिलेटेड कन्सेप्ट विचारतात. प्रोसेस विचारतात, कन्सेप्ट विचारतात. ठीक आहे. आणि इम्पॉर्टंट ऑफिसेस विचारतात त्यातले पद. ठीक आहे. बस सो बोला. स्टेट गव्हर्नमेंटला जसं प्रेसिडेंट असतो तसं गव्हर्नर असतो. सो मग व्हाईस प्रेसिडेंटच्या जागी मग तिथे कोण असतं? ते पण चेअरमॅन असतो का? कुठे गव्हर्नर इकडे? नाही हा म्हणजे प्रेसिडेंट. हा स्टेट लेवलला. नाही, स्टेटला कसं असतं, स्टेटला एकतर गव्हर्नर हे पद जे असतं ना हे पूर्ण वेगळं आहे. आता गव्हर्नर, आता बघ, आपल्याकडे विधानसभा असते. आता दुसरी जी असते एक असते विधानसभा, बरोबर आहे, एक असते विधान परिषद. आता विधान परिषद जी आहे ना, काउन्सिल ज्याला म्हणतो आपण, स्टेट काउन्सिल, तर ती सगळ्यात राज्यांना नाहीये. ती 7 ते 8 राज्यांनाच आहे फक्त. त्यामुळे गव्हर्नर इथे नाही बसत. कारण व्हाईस गव्हर्नर नावाची गोष्ट नाहीये ना. इथे प्रॉपर इलेक्शन होतं आतमध्ये. ठीक आहे. स्टेटची थोडीशी वेगळं राहतं ना, कारण सगळ्यांना एकदा व्हाईस आपलं म्हणजे विधान परिषद सगळ्या स्टेटला नाहीये. कळलं? आपल्याला विधान परिषद बघायची आहे कारण विचारतात सगळ्यांना नसल्यामुळे. ठीक आहे. ओके. सो उद्या आपण जरा पार्लमेंट बघू. मग सर विधान परिषद मध्ये कोण स्पीकर सारखं बसतं? जसं इथे इलेक्ट होतं ना माणूस, विधानसभा अध्यक्ष जसा इलेक्ट होतो ना, तसा इथे विधान परिषदेचा अध्यक्ष इलेक्ट होतो ह्याच्यामधून, मेंबर्स मधून. ओके सर. हा, उद्या आपल्याला तेच बघायचं सगळं. ठीक आहे. अरे आज टेस्ट नाही, मी लेक्चर घेतलं ना, त्यामुळे आज हे होतं ते शिकून. ठीक आहे. सो आज मी टेस्ट नाही घेणार आहे. नाही. हा, ओके, ठीक आहे. सर, हा बोल. सर ह्याचं प्रेसिडेंटचे आर्टिकल 52 to 143 सांगितले आहेत. मग वाच ना, बरोबर आहे. मी काय करू ना? आणि नाही ह्याचे आर्टिकल 17 येतं म्हणून विचारत होतो. काय बोलतो? वाचून घे फक्त. ओके, लर्न नको करू. लर्न म्हणजे असं सगळेच रट्टा मारू नको, पण ऍटलीस्ट तुला विचारलं की बाबा राष्ट्रपती हे पद कुठल्या कलमाने चालू झालं. ओके. हा, तर तसं. ओके. आणि व्हाईस प्रेसिडेंटचे पण ना? हा, एकदा आर्टिकल डोळ्याखालनं घाला, पण असं नाही की पाठ न झालं तर नापास होणार. ठीक आहे, चालेल. पण मेजरली डोळ्याखालनं घातले तर लक्षात राहतात ना, कारण कधी कधी चुकून विचारलं की भारतामध्ये राष्ट्रपतीचं हे पद कुठल्या आर्टिकल मध्ये नाही, असं एकदम वन लाईनर विचारलं तर कळलं की हा. सो जेवढं मी आता शिकवलं ना, ऑर्डिनन्स काढायची पॉवर कुठल्या आर्टिकलने मिळते, विटोची पॉवर कुठल्या आर्टिकलने मिळते, आर्टिकल आहे की नाही हे तर नक्कीच माहिती पाहिजे. कळलं? हा, म्हणजे असा प्रश्न आला की विटोच्या संदर्भामध्ये राष्ट्रपतीला कुठल्या आर्टिकल पॉवर देतं, आणि खाली चौथं वाक्य आहे की कुठलंच आर्टिकल या संदर्भात नाहीये. मग कसं कळणार परीक्षेत? कन्फ्युज होणार ना आपण. ओके. ठीक आहे. ऍटलीस्ट डोळ्याकडनं घाला ते. ओके. मी पण तुम्हाला लिस्ट पाठवतो त्या आर्टिकलची. ओके ओके. येस 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 येस. चलो, मी पाठवतो तुम्हाला ती लिस्ट काढून. ठीक आहे. चला, ती फक्त डोळ्याखाली एकदा घाला फक्त. ठीक आहे, व्यवस्थित एकदा दोनदा. सर, हा बोला. सर लाभाचं पद म्हणजे कुठलं पद? लाभाचं पद म्हणजे ज्याच्यामुळे तुला पगार बिगार मिळतो. कळलं? त्याचे बेनिफिट्स घेतो गव्हर्नमेंटचे, ते त्याला म्हणतात लाभाचं पद. ठीक आहे. थांबूया. थँक्यू सर.